हाय मुलांनो, कसे आहात? मजेत ना? तर आता बघा की या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला या शीटमध्ये सगळं दिसतंय की एका ठिकाणी बॅडमिंटन, एका ठिकाणी तुम्हाला व्हॉलीबॉल दिसतोय, एका ठिकाणी तुम्हाला डॉक्टर दिसतंय, मंदिर दिसतंय, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन दिसतायत. याचा अर्थ काय मला म्हणायचं आहे की आपण जे अकाउंट्स ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न बघतोय, तर अशा काही कन्सर्न्स असतात की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट इंटेन्शन नसतं. करेक्ट. तर अशा संस्थेचं, अशा ऑर्गनायझेशनचं आपल्याला अकाउंटिंग बघायचं आहे. तर त्याला म्हणतात अकाउंट्स फॉर प्रॉफिट कन्सर्न. काही प्रॉफिट कन्सर्न आहेत याच्यातल्या ज्या मी शीटमध्ये दाखवलेल्या आहेत, पण काही असतात की त्या फक्त आणि फक्त प्रॉफिट मोटिव्ह नसतात. अशांचा आपण बघूया. तर चला लाईन बाय लाईन याचे फीचर्स बघूयात, एक्झाम्पल्स बघूयात आणि फॉर्मॅटसुद्धा बघूयात. फाईन. हाय मुलांनो, चला बघूया. सो या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न. एक्झॅक्टली मीनिंग म्हणजे काय, की थोडक्यात त्याची ओळख आपण बघूया की नॉन प्रॉफिट कन्सर्न एक्झॅक्टली असतं तरी काय. तर पहिली स्लाइड तुमच्यासमोर इथे बघा. नॉट प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न. नॉट प्रॉफिट कन्सर्न आर अशा प्रकारच्या कन्सर्न्स की आता मी तुमचे एक्झाम्पल्स येतो. स्पोर्ट्स क्लब येऊ शकतात, बरोबर आहे ना. सो मी दोन एक्झाम्पल घेतलेत की स्पोर्ट्स क्लब म्हणजे जिथे आपल्याला काय रे बाळांनो की या क्लबमध्ये जाऊन आपण स्पोर्ट्स खेळू शकतो. फुकट खेळणार आहेत का? अजिबात नाही. फुकट कोण देतं का रे बाळांनो? मी तरी तुम्हाला फुकट देणार आहे का? नाही. सो कोणी कोणाला फुकट देत नाही. तर मग याच्यात असतं काय? तर मग आपण याला नॉन प्रॉफिट का म्हणायचं? की जर फुकट भेटत नसतील तर वेट, थांबा, बघा आता. तर ते सांगतायत की विच आर नॉट स्टार्टेड टू ऑन द प्रॉफिट. म्हणजे कुठलाही प्रॉफिट कमवायचा हेतू इथे अजिबात नाही. कुठलाही प्रॉफिट कमवायचा हेतू इथे नाहीये. मग काय? मग हे चालतं कसं? पैसे येतात कुठून? खर्च कुठून भागवणार? वेट, हे सगळे उत्तर मी तुम्हाला देणार. तर बघा, विच आर फॉर्म टू प्रोव्हाइड द क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस. तुम्हाला क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार कुणाला? टू इट्स मेंबर्स. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मेंबर्स अँड द सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. मिनिमम म्हणजे त्यात कुठली प्रॉफिट नाही आहे, जेवढा खर्च झाला तेवढाच तुमच्याकडनं वसूल करणार. आता मेंबर्स आणि सोसायटी, सोसायटी म्हणजे आम आदमी किंवा नॉर्मल पब्लिक किंवा जनरल पब्लिक. मेंबर्स म्हणजे कोण? की ज्यांनी ही संस्था फॉर्म केलेली आहे, हे मेंबर्स. या मेंबर्सला पण ते देतात आणि सोसायटीला सुद्धा काय करतात रे बाळांनो? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, क्वालिटेटिव्ह सर्व्हिस देतात ॲट अ मिनिमम चार्जेस. अजून काय? तर मगाशी प्रश्न तुम्हाला मी विचारला होता, म्हणजे उत्तर तुम्ही त्यातलं म्हणाल्या म्हणतच देणार ना, बरोबर आहे. मी आपण समोरासमोर तर देऊ शकत नाही. ते चालतं कसं? ह्याचा खर्च भागतो कसा? पैसे आणायचे कुठून? एक मिनटं, त्याचं पण उत्तर लगेच येईल. तर बघा, सच कन्सर्न्स कलेक्ट द इन्कम थ्रू. इन्कम नाही म्हणता येणार, फक्त खर्च चालवण्यासाठी, भागवण्यासाठी जमा केलेला पैसा. आणणार कुठून? तर कलेक्ट द इन्कम थ्रू. थ्रू तर कोण? तर बघा, एक डोनेशन मिळतं असल्या संस्थांना, कुठून ना कुठून तरी डोनेशन मिळणार आहे. इकडनं डोनेशन, तिकडनं डोनेशन, कुठून ना कुठून तरी यांना डोनेशन मिळणार आहे. दोन, ॲडमिशन फीज, की ज्या फर्ममध्ये, ज्या या फर्म नाही म्हणता येणार, पण या कन्सर्नमध्ये मला ॲज अ मेंबर म्हणून ॲडमिट व्हायचं असेल, मेंबर म्हणून ना, मेंबर, तर मला ॲडमिशन फीज द्यावी लागते. आणि लास्ट आलाय तो सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? की मेंबरला जर कधी याच्या सर्व्हिसेस घ्यायच्या असतील तर बट ऑब्वियसली एव्हरी मंथ तुम्हाला काय करावं लागणार आहे? त्यांना काहीतरी दर ठराविक महिन्याला पैसे द्यावे लागणार आहेत, तरच तर खर्च भागतील ना. तर एव्हरी मंथ आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत, त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन. आणि हे सबस्क्रिप्शन देणार कोण? जे या संस्थेचे मेंबर्स आहेत तेच जमा करतील आणि तेच काढतील आणि तेच काय करतील? ते ट्राईंग टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करतील मेंबर किंवा सोसायटीच्या पब्लिकला, किंवा आपल्या सोसायटी जनरल पब्लिकला ते द्यायचा प्रयत्न करतील. आता पुढचा प्रश्न आहे की गिवन बाय, म्हणजे या तिन्ही गोष्ट, जसं डोनेशन, सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फी, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कुणाकडनं. तर कुणाकडनं गोळा करतात? तर बघा,
मेंबर्स और नॉन मेंबर, मेंबर पण जमा करतील किंवा नॉन मेंबर पण. आपण बघतो ना एखाद्या मंदिरात वगैरे ट्रस्ट वगैरे असेल तर तिथे दानपेटी ठेवलेली असते, तर ते दान म्हणजे कोण देतं? नॉन मेंबर्स. मेंबर्स पण कलेक्ट करतात आणि नॉन मेंबर्स म्हणजे जसे की आपण पैसे टाकतो, मंदिरात टाकतो, कुठल्या संस्थेत टाकतो किंवा कुठल्या संस्थेला आपण देतो ॲज अ डोनेशन म्हणून देतो, तर ते नॉन मेंबर्स असतात, ते मेंबर्स देतील. किंवा किंवा ग्रांट सबसिडीज अँड कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट पण हेल्प करतं बाळांनो. अशा सोसायटींसाठी, अशा कन्सर्नसाठी गव्हर्नमेंटसुद्धा खूप प्रमाणे हेल्प करतं आणि त्यांना मागावी लागते. गव्हर्नमेंट सबसिडी देतात. काही गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर गव्हर्नमेंट सबसिडी देते, कन्सेशन देते काही गोष्टींमध्ये. मग काय झालं, जर कन्सेशन आणि सबसिडी मिळत असेल तर बट ऑब्वियस आहे बाळांनो, थोडासा फर्दर बेनिफिट होणार ना. येस. तर अजून चालूया 2-4 फीचर्स आहेत. तर आता सध्या आपण हे बघितलं काय, तर जस्ट मिनिंग्स बघितलं की सोसायटी काय असते, थोडक्यात नॉन प्रॉफिट कन्सर्न काय असते, त्यांचे पैसे कुठून गोळा केले जातात आणि कसे गोळा केले जातात, बरोबर आहे की नाही. तर आता याच्या पुढे आपण नेक्स्ट शीटमध्ये याची अजून थोडी थोडी माहिती घेऊया. करेक्ट. तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला मुलांना, आपण पाठीमागे बघितलं की त्याची मिनिंग काय असतं, नॉन प्रॉफिट कन्सर्न काय असतं. काही एक्झाम्पल्स बघूया की तुमच्या डोक्यात येईल की अशा संस्था कुठल्या कुठल्या असतात. तर बघा, तर याच्यानुसार आलं काय रे बाळांनो, संस्था आल्या, हॉस्पिटल्स, युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, स्कूल्स, ते खाली परत हॉस्पिटल दिले, स्पोर्ट्स क्लब दिलेत. तर यांना आपण काही कॉन्ट्रीब्यूट करतो, जसे की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. याला आपण दरवर्षी मेंबर्स म्हणजे कोण असतो, आपण स्टुडंट असतो, आपण फीस देतो, यांना डोनेशन्स मिळतात, गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात. कुठले हॉस्पिटल असतात, जसं की पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, यांना डोनेशन मिळतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, नॉन प्रॉफिट कन्सर्न आहे ती, त्यांना डोनेशन मिळतात. शाळा असतात, शाळांना ग्रांट मिळते गव्हर्नमेंटकडनं. ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडनं पैसे येतात. तर मी तुम्हाला तेच एक्झाम्पल सांगतोय. या शीटमध्ये फक्त आपण एक्झाम्पल्स बघणार. तर बघा, कॉलेजेस, सोशल वेलफेअर असोसिएशन्स, ट्रस्ट. आता सोशल वेलफेअर असोसिएशन म्हणजे काय, पुन्हा रोटरी क्लब आला, बरोबर, पुनावाला क्लब आला. खूप मोठे मोठे क्लब आहेत की जे फक्त सोशलसाठी आहे. पुन्हा आपण बघतो ना की कधी कधी पुण्यात, आता पुण्याकडूनच मी देतो म्हणल्यावर पुण्यात काय होतात बऱ्याच वेळा, अदर पुनावाला म्हणून बऱ्याच गोष्टी काय तर गाड्या फिरत असतात, कचरा कलेक्ट करायच्या गाड्या फिरत असतात किंवा रस्त्यावर फिरत असतात की त्या रस्त्यावर पडलेला कचरा उचलून घेतात. ते काय, सोशल वेलफेअर असोसिएशनचा एक पार्ट आहे. हे जे करतात ते का करतात, टू गेट द बेनिफिट फॉर द सोसायटी. करेक्ट. टू सोसायटीसाठी बेनिफिट मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ट्रस्ट आहेत, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, बरोबर आहे. हे कार्यक्रम करतात दरवर्षी. ते कुणासाठी करतात, सोसायटीसाठी करतात. यांना दान वगैरे, दानपेढी ठेवलेली असते, मेंबर स्वतःहून आणून देतात पैसे वगैरे वगैरे. रिलिजियस कन्सर्न्स म्हणजेच ट्रस्ट वगैरे आले त्याच्यात. चेंबर्स ऑफ कॉमर्स, जसं की आपल्या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, कॉमर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स, बरोबर आहेत बऱ्याच, की जे कॉमर्समधल्या गोष्टींसाठी काय करतात तर बांधव, पैसे खर्च करतात आणि सोसायटीला काय होतं, त्याचा बेनिफिट मिळतो. ट्रेड युनियन. आता ट्रेड युनियन म्हणजे कोण असतं, की जी प्रत्येक कंपनीची एक ट्रेड युनियन असते की जी एम्प्लॉईसाठी काय करते बाळांनो, भांडते किंवा एम्प्लॉईचा हक्क मिळवून देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी वर्क करतात. त्याच्यानंतर काय बांधव, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन लाईक CA इन्स्टिट्यूट, CS इन्स्टिट्यूट, जसं म्हटल्यावर तर CMA इन्स्टिट्यूट आहेत. अशा काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन पण असतात की ज्यांना गव्हर्नमेंटकडनं ग्रांट मिळतात. युनिव्हर्सिटीज आल्यात, पुणे युनिव्हर्सिटी, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत. स्कूल्स आलेत, बरेचसे स्कूल्स आहेत. तुम्हाला आता तर स्कूल्स माहीत आहेत, गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, ग्रांटेड स्कूल्स आहेत. लिहिलेलं असतं ना बऱ्याच स्कूल्समध्ये, ग्रांटेड अँड नॉन ग्रांटेड. नॉन ग्रांटेड मोस्ट ऑफ द प्रायव्हेट स्कूल्स असतात, त्या प्रॉफिट मोटिव्ह असतात. स्पोर्ट्स क्लब झाले, जसं की पुण्यामध्ये डेक्कन जिमखाना स्पोर्ट्स क्लब आहे, तिथे तुम्ही मेंबर व्हा, पैसे भरा, खेळायला जा, तुम्हाला सर्व्हिसेस मिळतील, मेंबर्सला मिळतील. तिथे जनरल पब्लिकला काही अलाव करत नाहीत. हां, पण त्यांनी काही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केल्या असतील तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जनरल पब्लिक विल टेक द पार्ट. चॅरिटेबल हॉस्पिटल्स आले. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाळांनो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं तर बाळांनो, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॉन प्रॉफिट कन्सर्न, की कुठलाही प्रॉफिट कमवायचा इथे हेतू नाही आहे. तर नेक्स्ट शीटमध्ये आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न. तर चला बघूया. हाय मुलांनो, आता बघा आपण एक्झाम्पल बघितले, नॉन प्रॉफिट कन्सर्न काय असतं ते बघितलं. एक काम करूया, आता आपण बघूया फीचर्स ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न्स,
की नॉन प्रॉफिट कन्सर्नचे खर्च एक्झॅक्टली फीचर्स काय काय आहेत, की त्याच्यावरनं आपल्याला अजून अंदाज कळेल की नॉन प्रॉफिट कन्सर्नचं वर्क काय असतं. तर पहिलं फीचर्स आहे इथे काय दिलंय, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न इज टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस टू इट्स मेंबर. करेक्ट, मेंबर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, त्याच्यासाठीच तर नॉन प्रॉफिट कन्सर्न फॉर्म होतात. अँड टू नॉट अर्न द प्रॉफिट. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट कमवायचा नाही, हे त्यांचं प्रॉफिट प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं. गिरने दो उसको, आराम से गिरने दो. हो गया. सो द NPC आर फॉर्म फॉर द प्रमोशन ऑफ. आता कशासाठी प्रमोशन करायचं, म्हणजे प्रमोट करायच्या गोष्टी, आर्ट कल्चर. आर्ट कल्चर म्हणजे कला, कल्चर म्हणजे आपली संस्कृती बाळगणं, ती पुढं नेण्यासाठी आपण या गोष्टी करतो. जसे की बरेचसे गणपती मंडळ असतात, ज्या ट्रस्ट असतात, ते कार्यक्रम करतात. गणेश जयंतीला कार्यक्रम करतात, शिवजयंतीला कार्यक्रम करतात, किंवा काही गोष्टींसाठी कार्यक्रम करतात. कशासाठी? आपलं कल्चर कंटिन्यू राहण्यासाठी. थोडक्यात सांस्कृतिक कार्यक्रम कुठलीही असो, जो असेल तो ज्याच्यासाठी जी संस्था फॉर्म झालेली आहे, ते काय करतात रे बाळांनो, कल्चरल गोष्टी तयार करतात किंवा कल्चर गोष्टी फॉलो करतात. का? त्याच्यासाठीच या संस्था असतात. एज्युकेशन असतात, त्याच संस्था एज्युकेशन देतो, स्पोर्ट्स देतो, चॅरिटी करतात, हेल्प करतात. जसे की आपण कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये बघितलं होतं की बऱ्याच लोकांनी चॅरिटी केली होती, की कुणाला अन्नदान दिले, कुणाला कपडे दिले, कुणाला राहायला काही गोष्टी होतात, कुणाला काही ॲडजस्ट केल्यात, कुणाला औषधं दिली. सो दीज आर द वॉट चॅरिटी. आणि हेल्थ म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील किंवा संस्थांचे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, की ते हॉस्पिटल्स काय करतात रे बाळांनो, सोसायटीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांचा हेतूच तो असतो, त्या हेतूसाठीच त्या फॉर्म झालेले असतात. म्हणजे इंटेन्शन, मोटिव्ह म्हणतो आपण त्याला, त्या मोटिव्हसाठीच ते फॉर्म झालेले असतात. वाह, ये भी तो गिर रहा है. द मेंबर्स ऑफ NPC मतलब म्हणजे काय झालं की मेंबर्स ऑफ NPC कोण असतात किंवा त्या मेंबर्सला काय फॅसिलिटी देतात. त्या मेंबर्सला कधीही डिव्हिडंड मिळत नाही, कॅनॉट गेट द डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे थोडक्यात आपल्याकडे शेअर्स असतात की नाही कंपनीचे, तेव्हा आपल्याला डिव्हिडंड मिळतो डेफिनेटली, कारण की आपण त्याचे शेअर होल्डर असतो, मेंबर असतो म्हणून. तर इथे तेच सांगितलं की असा कुठल्याही प्रकारचा त्याला डिव्हिडंड मिळणार नाही आणि इट इज अ प्रोहिबिटेड, कारण की ही संस्था फॉर्म झाली आहे सोसायटीसाठी, मेंबरच्या बेनिफिटसाठी, स्वतःच्या खिशात पैसे ठेवण्यासाठी नाही. ना डिव्हिडंड मिळणार, आणि मिळत असेल तर तो चुकीचा आहे, तो घेऊ देणार नाही, कारण की तो प्रोहिबिटेड केलेला आहे. तर आता जे फोर्थ वन आपल्याकडे फीचर्स आले, त्या फोर्थ वनचं काय आहे, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द मेंबर्स. हो, ही संस्था चालवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट, जसं की कंपनी चालवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरचं मॅनेजमेंट असतं, तसं कुठलंही घ्या. अरे साधीतली साधी आपण ट्रिप ऑर्गनाईज केली तर त्याला मॅनेजमेंट हवं आहे, तर ही तर फार मोठी गोष्ट झाली. ही तर संस्था झाली की ज्यात प्रॉफिट मिळत नाही. मग यांच्यासाठी काय करावं लागतं, मॅनेजमेंटसाठी त्यांच्याच मेंबरमधनं काही रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट करतात, निवडतात, आणि तेच सगळे त्याच्या बाबतीत डिस्कशन करून डिसिजन घेतात. आणि डिसिजन कोणी एकटा मेंबर घेत नाही, सगळ्यांसोबत मीटिंग होते आणि तेव्हा ते डिसिजन घेतात की यावर्षी कुठला प्रोग्राम करायचा आहे, कुणाला निवडायचं आहे, कुठला कॉन्ट्रॅक्टर द्यायचा आहे, कुठून आणायचं आहे, किती कुठे पैसे वाचतील, या सगळ्यांचं डिसिजन इथे घेतलं जातं. अजून 2-4 फीचर्स राहिलेले आहेत, ते आपण आता लगेच नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. तर बघा मुलांनो, आता उरलेले 2 फीचर्स पण आपण बघून घेऊया. सो काय दिलेलं याच्या उरलेल्या 2 फीचर्समध्ये, तर इथे सांगते की NPC प्रिपेअर. अरे हो, NPCचा तर हिशोब लावलाच पाहिजे की नाही. उद्या सगळ्या कायद्यांमध्ये, अरे यांना संस्था अशा उगाच फॉर्म होत नाहीत. ट्रस्टचा कायदा आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा आहे, या कायद्यानुसार प्रत्येकाला अकाउंट मेंटेन करणं आलं, आणि हेच आपलं काम आहे. आपल्याला हा टॉपिक याच्यासाठीच बघायचा की आपण कॉमर्शियल लोक आहेत, आपल्याला हिशोब मेंटेन करायचा आहे. तर तो हिशोब मेंटेन करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी कराव्या लागतात, तर रिसीट अँड पेमेंट म्हणजे किती पैसे आले, किती पैसे गेले, या पैशातनं किती इन्कम झालं, या पैशातनं किती खर्च झाला, आणि शेवटी माझ्या संस्थेच्या किती ॲसेट्स आहेत आणि किती लॅबिलिटीज आहेत, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे. कळलं की नाही. मग यालाच तर आपल्याला करायचं आहे. मग आपण नॉन प्रॉफिट कन्सर्न्स ऑफ अकाउंटिंग काय करतोय,
अकाउंटिंग केल्यानंतर सगळं झाल्यानंतर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टी बनवायच्या आहेत. रेसिडेंट पेमेंटवरनं करतं की किती पैसे आले आणि किती पैसे गेले आणि किती पैसे शिल्लक आहेत. इन्कम आणि एक्सपेंडिचरवरनं कळतं की माझ्याकडे किती सरप्लस उरलाय का डिफिसिट उरले, म्हणजे पैसे कमी पडले का पैसे जास्त आहेत. आणि बॅलन्स शीट म्हटलं फिनान्शियल पोझिशन की माझ्या सगळ्या बिझनेसमध्ये किती ॲसेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज आहेत, ह्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणे. आणि शेवटचं फीचर्स आहे आता कॅपिटल फंड. अरे कुठलाही बिझनेस घ्या, बिझनेससाठी तर कॅपिटल फंड तर पाहिजेच आहे. म्हणजे कुठलाही बिझनेस चालवायचा असेल तर मला कॅपिटल फंडची गरज आहे. मग हा कॅपिटल फंड तर इथं तर कुठलं बिझनेस ॲक्टिव्हिटी नाही आहे, कोणी खिशातनं तर आणणार नाही. मग हे कॅपिटल फंड कुठनं तयार होतं तर बघा, एंट्रान्स फी म्हणजे जेव्हा पण तुम्ही या फर्ममध्ये एंटर होता, या ऑर्गनायझेशनमध्ये येतात तेव्हा फी घेऊन यावे लागतं, त्याला एंट्रान्स फी म्हणतात. ती कॅपिटलाइज करायची, ती कुठल्या खर्चासाठी वापरायची नाही. सरप्लस इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये मगाशीच बोललो होतो तुम्हाला, एक तर सरप्लस होईल नाही तर डिफिसिट होईल. सरप्लस कॅपिटल म्हणून ॲड होते, डिफिसिट कॅपिटलमधनं लेस होते. का डिफिसिट म्हणजे पैसे कमी पडले, सरप्लस म्हणजे माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे शिल्लक आहेत. लेगासीज, आता लेगासीज म्हणजे लिगल हेअरनुसार मिळणारे पैसे. काहीच अशा गोष्टी असतात की माझ्या लिगल हेअरनुसार माझ्या फॅमिलीची एखादी संस्था आहे आणि आमच्या फॅमिलीमधनं काही सर्टन भाग त्याला जातो, करेक्ट. एव्हरी टाईम त्याला काय कर बाळांनो, शेअर जातो. जसं की रतन टाटा आहेत, रतन टाटांची मोठी ट्रस्ट आहे. मग त्या ट्रस्टमध्ये पैसे कुठे जातात, तर रतन टाटा जे स्वतःचे पैसे जे असतात, जे स्वतःचं रेम्युनरेशन जे असतं, स्वतःची जी कमाई असते ती सगळी त्या ट्रस्टला चालली जाते. म्हणजे काय होतं, एक प्रकारची ती लेगसी आहे, ती कंटिन्यूस त्या फर्ममधनं प्रॉफिट तिकडे जात जाणार आणि ती ट्रस्ट लोकांना बेनिफिट देणार. डोनेशन, डोनेशन कोणी देऊ शकतात, तुम्ही देऊ शकतो, मी देऊ शकतो आणि गव्हर्नमेंटसुद्धा देऊ शकतात अशा डोनेशन. या डोनेशनसाठी सुद्धा काय बाळांनो, जे तयार होतात डोनेशन 2 प्रकारची मिळतात, एक तर रेव्हेन्यू पर्पज आणि एक कॅपिटल पर्पज. कॅपिटल पर्पज आपली कॅपिटल फंड म्हणून होते, तर रेव्हेन्यू पर्पज आपला कुठल्याही गोष्टीसाठी, म्हणजे स्टेशनरी म्हणा किंवा सॅलरी कोणाची द्यायची असेल फर्ममध्ये, लोक तर कामाला लागतील ना, त्यांचा पगार पाणी वगैरे सगळं द्यावं लागणार, रेंट भरावं लागणार. मग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जनरल पर्पजसाठी सुद्धा पैसे लागतात, तर ते पैसे ह्या सगळ्या गोष्टींमधनं कलेक्ट केले जातात. तर हे नॉर्मल फीचर्स ऑफ NPC आहेत. फीचर्स असे बरेचसे आहेत, पण मी जनरल फीचर्स इथे तुम्हाला कलेक्ट करून दिलेले आहेत. याच्यावरनंच आता आपल्याला एवढं तर कळलं की नॉन प्रॉफिट कन्सर्न कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट न कमवता लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते. ओके, तर आता नेक्स्ट पार्ट आपण जे 3 अकाउंट बघितले ना, रेसिडेंट पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट, ते आपण हळूहळू बघूया की रेसिडेंट पेमेंट कसं एक्झॅक्टली बिहेव करतं आणि कसं मांडायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचरसुद्धा आणि बॅलन्स शीट तर नॉर्मली कॉमर्सच्या मुलांना सगळ्यांना माहितीच असतं. चला, हां बाळांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली असेल तर आमच्याकडे व्ह्यूज टाकायला कॉमेंट्स द्यायला विसरू नका प्लीज, ते खूप बाळांनो आमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे. चला, हाय मुलांना, एकदा परत आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघितलं की आपल्याला रिसीट अँड पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवावं लागतं. आत्ता आपण काय बघणार आहोत, रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड मिनिंग अँड फॉर्मॅट. रिसीट अँड पेमेंटचा मिनिंग आणि त्याचा फॉर्मॅट, रिसीट्स आणि पेमेंट नावावरूनच कळतं. रिसीट म्हणजे पैसे आले, पेमेंट म्हणजे पैसे गेले. तर चला त्याचं इन डिटेलमध्ये डिस्कशन करूया की रिसीट अँड पेमेंट कसं एक्झॅक्टली बिहेव करतं आणि कसं एक्झॅक्टली त्याचा फॉर्मॅट असतो. तर चला बघूया आपण. सो बघा मुलांना, आता या पूर्ण सिक्वेन्समध्ये आता आपण एक एक पॉईंट रिसीट अँड पेमेंटचा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, एक एक पॉईंट, एव्हरी पॉईंट आपण इथे त्या रिसीट अँड पेमेंटचा डिस्कस करूया. पहिले तर आता आपल्याकडे पहिले मस्त छानपैकी बॅकग्राऊंड आले पाठीमागे, आता आले की नाही आले बघा. आता त्याच्यात पहिले आले रिसीट अँड पेमेंट अकाउंट, आलं की नाही आलं. अकाउंट तर सगळ्यांनाच माहिती आहे, अरे लेजर अकाउंट सारखंच बनणार आहे, वेगळं काय नाही आहे, खूप वेगळं काय रॉकेट सायन्स नाही आहे बाळांनो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट, ओके. एक पार्ट आला त्याचा, मध्ये एक दांडी येणार आहे, दुसरा पार्ट आला त्याचा. सो रिसीट अँड पेमेंट 2 पार्टमध्ये जाणार. किती पैसे आले, किती पैसे गेले, याचं कॅल्क्युलेशन ठेवायचं. बघा, रिसीट्स अमाऊंट, पेमेंट अमाऊंट, लेजर सारखं 2 बाजू, एक डेबिट तर दुसरी क्रेडिट. बघा, अरे सिंपल आहे रे,
एकदम लॉलीपॉप आपल्या रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. तर बघा, दोन बाजू, एक डेबिट अकाउंट, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. लेजरमध्ये असतंच काय? अरे लेजरमध्ये असतंच काय? लेजरमध्ये दोनच तर बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. पण आता महत्त्वाच्या गोष्टी, आता याच्यात येतं काय काय, हा भाग महत्त्वाचा. एवढं तर तुम्हाला कोणी सांगेल रे. अच्छा, मधलं येतं काय काय, हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता तो बघूया आपण. तर पहिलं बघा काय आलं, अरे बापरे, रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय? खरंखुरचं अकाउंट नाही असं नसतं. रिअल अकाउंट आपला एक रूल आहे कॉमर्समधला. रिअल अकाउंट, रिअलमध्ये दोन बाजू, डेबिट अँड क्रेडिट. असं बघितलं तर सगळीकडे डेबिट अँड क्रेडिटच आहे, तिसरी बाजू अजून कुठे उदयास आलेली नाही आहे. सो द रिअल अकाउंट काय म्हणतो? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. है ना? बरोबर बोललो की नाही मी? अरे बरोबर बोललो की नाही? सांगा, मला नका सांगू, मनातल्या मनात तर बोलू शकता की नाही? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. बघा, रिअलचे दोन बाजू, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंट कुठलं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे, की ज्यात पैसे येतात आणि पैसे जातात. आलेले पैसे डेबिटला, गेलेले पैसे क्रेडिटला. किती रूल सोपं आहे ना? सगळे आलेले पैसे डेबिटला मांडा, सगळे गेलेले पैसे कुठे मांडा रे बाळांनो? क्रेडिटला मांडा. अरे केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे रे. नीट बघा आता हळूहळू पुढे पुढे. तर आता याच्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेबिटला येणार आणि क्रेडिटमधनं जाणार. पण महत्त्वाची गोष्ट, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश आणि बँक. बट ऑब्वियस आहे, अरे भाऊ पैशाचा हिशोब ठेवताय म्हणजे ओपनिंगचे पैसे आणि क्लोजिंगचे पैसे हे दोन बॅलन्स असणार आहेत. म्हणजे रिसीट अँड पेमेंटला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स हा असतो. रिसीट अँड पेमेंटला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स हा कंपल्सरी असतो. आणि तो का नसावा? पैसे होते किती, आले किती, गेले किती, उरले किती. होते किती म्हणजे ओपनिंग, आले किती म्हणजे रिसीट्स, गेले किती म्हणजे पेमेंट आणि उरले म्हणजे क्लोजिंग. तर बघा क्लोजिंग बॅलन्स पण आहे. बोललो होतं ना, खोटं बोलणार नाही मी, बरोबर आहे की नाही? बघा, ओपनिंग बॅलन्स आला, क्लोजिंग बॅलन्स आला. मगाशी सांगितलं होते किती, आले किती, गेले किती, आहे किती. होते किती म्हणजे ओपनिंग, आले किती म्हणजे रिसीव्ज, गेले किती म्हणजे पेमेंट्स, उरले म्हणजे क्लोजिंग. सगळ्या बाजू मॅच केल्या की नाही केल्या? येस और नो? करणारच तर आपल्याला शिकायचं आहे ते. पण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे, महत्त्वाची लाईन बघा येते आता. काय आले? Credit transactions are not recorded in this account. Only cash transactions are be recorded. अरे येस, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इकडे क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा काय संबंध येतो? अजिबात येत नाही. सो द ओनली अँड ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. सॉरी, नॉट रेकॉर्डेड. ओनली अँड ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड. फक्त आणि फक्त कॅशच आले. किती कॅश आली, किती बँकेत आले, किती बँकेतनं गेले, किती बँकेतनं आले गेले, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणे म्हणजे काय रे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. येस और नो? येस, डेफिनेटली येस. पुढे तर यांनी दिलंय की जो ॲरो डाऊन झालाय तो आपल्याला काहीतरी माहिती सांगतोय. काय सांगतोय? रेव्हेन्यू रिसिट्स. ओ, तर रिसिट्समध्ये दोन प्रकारच्या रिसिट्स, एक रेव्हेन्यू रिसिट्स तर दुसरी कॅपिटल रिसिट. अरे रेव्हेन्यू रिसिट म्हणजे काय सर? आता तुम्ही नवीनच सांगताय काहीतरी. अरे रेव्हेन्यू रिसिट म्हणजे ज्यातनं कॅपिटल तयार होत नाही, ज्यातनं कुठलीही ॲसेट तयार होत नाही, ज्यातनं कुठलीही लॅबिलिटी तयार होत नाही, त्याला रेव्हेन्यू रिसिट्स म्हणतात. बरं, आता म्हणजे असं कुठल्या? मग एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एक्झाम्पल देणार तुम्हाला, तुम्हाला कळणार. रेंट, फीज, सबस्क्रिप्शन. म्हणजे एखादे मंदिर असेल, त्याचा खूप मोठा हॉल आहे, ते रेंटने देत असतील. ते रेंट कुणासाठी? अरे पण ते रेंट फार कमी निग्लिजिबल अमाऊंटमध्ये देतात. म्हणजे ते सोसायटीला एक बेनिफिटच देतात की नाही? हो किंवा नाही आहे? मग ते जे रेंट आहे, ते रेंट काय होणार? त्या मंदिराचं किंवा त्या ऑर्गनायझेशन, त्या ट्रस्टचं इन्कम होणार. फीज कमी, सबस्क्रिप्शन मिळणार. त्यांचे FD असतील तर इंटरेस्ट ऑन FD त्या पण येणार. आणि यायलाच पाहिजे. ते माझं काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसिट्स. त्यालाच काय म्हणतो आपण? इन्कम म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? इन्कम म्हणतो. दुसरं, जसं रेव्हेन्यू रिसिट आहेत तसे रेव्हेन्यू पेमेंट सुद्धा आहेत. फुकट काम करणारे कर तुमच्याकडे लोक? अजिबात नाही. तुम्ही तरी करता का कुठे फुकट काम? अजिबात नाही करत. मी तरी करणार आहे का? अजिबात नाही करणार. तर रेव्हेन्यू पेमेंट म्हणजे जिथे माझा खर्च होतो. मग अशी कुठल्या? रेंट पेड. बट ऑब्वियसली एखाद्या ट्रस्टचं ऑफिस असेल, त्या ऑफिससाठी रेंट पे करावं लागेल, इलेक्ट्रिसिटी पेड करावे लागेल, इन्शुरन्स पे करावे लागेल, सॅलरी पेड करावे लागेल, अदर ऑफिशियल चार्जेस असतील ते पे करावे लागतील, स्टेशनरी पे करावं लागेल. हे सगळे कुठले आहेत? एवढे खर्च तिथे मी लिहिले नाहीत पण आहेत ना.
खर्च आहेत की नाही आहेत? डेफिनेटली असणार. तर मग रेव्हेन्यू पेमेंट्स आहेत ते, त्याला रेव्हेन्यू पेमेंट म्हणतात आणि त्यालाच काय म्हणतात? त्यालाच सगळे एक्सपेन्सेस म्हणतात. करेक्ट? तर पुढे सो कॅपिटल रिसिट्स. सो कॅपिटल रिसिट म्हणजे की ज्यातनं माझी लॅबिलिटी तयार होते. करेक्ट? किंवा ज्यातनं मी ॲसेट विकतो. बघा एक्झाम्पल दिलेत मी. सेल ऑफ ॲसेट किंवा डोनेशन मिळालं, डोनेशन बिल्डिंगसाठी मिळालं, डोनेशन बुकसाठी मिळालं, डोनेशन कुठलं प्राईज वाटण्यासाठी मिळालं. अरे हे पर्टिक्युलर पर्पजसाठी मिळालेलं, हे आपण कुठल्याही गोष्टीसाठी खर्च करू शकत नाहीत. मग ही आपली काय होणार? लायबिलिटी होईल. सेल ऑफ ॲसेट, ॲसेट विकली म्हणून पैसे आले म्हणून इन्कम होतं का रे? अजिबात नाही. हे आपलं काय होणार? ॲसेट कमी करणार. तर मग माझं म्हणण्याचा उद्देश आहे, सगळेच आलेले पैसे इन्कम नसतात. सगळेच आलेले पैसे इन्कम नसतात. त्यातले काही इन्कम असतात तर काही गोष्टी कॅपिटल रिसिट्स असतात. आलं लक्षात? तसंच कॅपिटल रिसिट आहेत, इकडे कॅपिटल पेमेंट आहेत. दिसत आहेत ना? बघा परचेस ऑफ ॲसेट आहेत. अरे कॅपिटल पेमेंट म्हणजे ज्यातनं माझी ॲसेट तयार होते. किंवा मी लोन पेमेंट करतो. मी समजा लोन घेतलं असेल तर मिळालं, लोन घेतलं असेल तर ते मिळालं, पण ते लोन रिपेड पण करायला पाहिजे. मग असं लोन रिपेमेंट करणं म्हणजे कॅपिटल पेमेंट्स होतात. सो परचेस ऑफ ॲसेट, सो पेमेंट ऑफ लोन हे माझी कॅपिटल पेमेंट्स आहेत. तर सगळेच पेमेंट खर्च नसतात. सगळेच पेमेंट खर्च नसतात. तर लक्षात घ्या काय सांगतोय, सगळेच पेमेंट खर्च नसतात. झालं? दोन गोष्टी कळल्या. सगळ्या रिसिट इन्कम नाही, सगळे पेमेंट एक्सपेन्सेस नाहीत, काही इन्कम तर काही एक्सपेन्सेस असणार. पक्का? आता शेवटी आपण याची काय करणार आहे बाळांनो? टोटल घेणार बस. कारण की टोटल घेऊन शेवटचे बॅलन्सेसच आपल्याला मिळणार आहेत. रिसिटची टोटल घ्यायची, त्यातनं पेमेंट वजा करायची म्हणजे तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स मिळेल. रिसिट, ओपनिंग बॅलन्स आणि आलेले पैशाची टोटल घ्यायची आणि त्यातनं एक्सपेन्सेस लेस करायचे म्हणजे तुम्हाला कुठला बॅलन्स मिळणार? क्लोजिंग बॅलन्स मिळणार. तर हे ओव्हरऑल कुठलं अकाउंट होतं बाळांनो? रिसिट अँड पेमेंट होतं. होतं की नाही सोपं? मग रिसिट अँड पेमेंटमध्ये आता फक्त मी तुम्हाला इन जनरल फक्त दिले. यात सगळे खर्च येणार ना बाळांनो, सगळे इन्कम पण येणार, सगळ्या रिसिट पण येणार, बरेचशी नावं येणार, पण आपल्याला जनरल समजवायचं होतं म्हणून मी तुम्हाला समजून दिलंय. ओके बाळांनो? चला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जम्प करूया कशावर बाळांनो? इन्कम अँड एक्सपेंडिचरवर. तोपर्यंत बाळांनो हाय. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट्स टाकायला विसरू नका. हाय मुलांनो, मी अज्युम करतो आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला रिसिट अँड पेमेंटची व्हिडिओ तर आवडलीच असेल. सेम तशीच आज इन्कम अँड एक्सपेंडिचरची व्हिडिओ बघूया, त्याचा मिनिंग बघूया, त्याचं अकाउंट बघूया, त्याचा फॉर्मॅट बघूया. इन्कम म्हणजे काय? माझं इन्कम झालेलं. एक्सपेन्सेस म्हणजे काय? इन्कम कमवण्यासाठी झालेला खर्च. बरोबर आहे? आता त्याचा डिटेलमध्ये छानपैकी आपण फॉर्मॅट बघूया. आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस येणार कुठनं? आलेले पैसे. तेव्हा पण सांगितलं तर सगळे इन्कम नसतात, पण जे इन्कम असतात ते इथे लिहूया. सगळेच खर्च केलेले पैसे माझे काय रे बाळांनो? सगळेच पेमेंट केलेलं खर्च नसतात, ते एक्सपेन्सेस असतात. तर चला जम्प करूया डिरेक्टली फॉर्मॅटवर. इथे साधं भरपूर डिस्कशन करण्यापेक्षा आपण फॉर्मॅटवर जम्प करूया. तर बघा मुलांनो, तर आता आपण आलोय फॉर्मॅट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अगेन आपलं लेजर अकाउंट, दोन बाजू, डेबिट क्रेडिट सगळं येईल. बघा बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, एक डेबिट तर दुसरी कुठली बाळांनो? क्रेडिट. डेफिनेटली बघा, डेबिटची साईड आली, क्रेडिटची साईड आली आणि त्याचे डेबिटला काय दिसणार? सगळे एक्सपेन्सेस. तर क्रेडिटला काय दिसणार बाळांनो? रेश मारून सगळे इन्कम. सो डेबिटला एक्सपेन्सेस आणि क्रेडिटलाच इन्कम का? डेबिटला एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला इन्कम का? देव रिझन येते तुम्हाला? कळते तुम्हाला? डोक्यात आले? डोक्यात आले की नाही आले? नाही आलं अजून? चल मी देतो, सांगतो. कुठलं अकाउंट? नॉमिनल. आता तर पक्क डोक्यात आलं असणार तुमच्या की डेबिटला एक्सपेन्सेस का आणि क्रेडिटला इन्कम का? नाही आलं अजून, पण बघा. चला, नॉमिनलचा रूल, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. आता गॅरंटीन बाळांनो तुमच्या डोक्यात आलं असेल की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठल्या टाईपचं आहे? नॉमिनल टाईपचं आहे. आणि त्याला डेबिटला सगळे आपण एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार, तर क्रेडिटला सगळे आपण इन्कम्स रेकॉर्ड करणार. तर एक्सपेन्सेस कुठल्या कुठल्या टाईपचे असतात? तर बघा, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कुठले आहेत? रेंट पेड, स्टेशनरी, जे पेमेंट केले होते तेच. पण लक्षात ठेवा, इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये एक्सपेंडिचर येतात फक्त त्याच वर्षाचे. फक्त कुठल्या वर्षाचे? त्याच वर्षाचे.
रिसीट अँड पेमेंटमध्ये पेमेंट आणि रिसीट कुठल्याही वर्षाचं येऊ शकतं. रिसीट अँड पेमेंटमध्ये कुठल्याही वर्षाचं येऊ शकतं, पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये फक्त आणि फक्त याच वर्षाचे खर्च येतील. समजा तुमचं इयर 2023-24 असेल तर या वर्षातलेच खर्च, ना प्रीपेड नाही ना आउटस्टँडिंग नाही, ना पुढचे ना पाठीमागचे कुठल्याही प्रकारचे खर्च इथं दाखवल्या जात नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त आणि फक्त याच वर्षाचे खर्च दाखवतात आणि याच वर्षाचे इन्कम सुद्धा दाखवतात. सो रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय? तेच रेंट रिसिव्ड, सबस्क्रिप्शन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, हे सगळे काय आहेत? इन्कम आहेत. आणि हा महत्वाची मगाचपासून सांगतोय की एक्सपेन्सेस आणि इन्कम फक्त आणि फक्त याच वर्षातले, बाकी दुसऱ्या वर्षातलं कुठलंही येणार नाही. पुढच्या वर्षाचं असेल ते प्रीपेड असेल ते नाही दिसणार, प्री रिसिव्ड असेल ते पण दिसणार नाही. फक्त आणि फक्त याच वर्षाचं पेड आणि या वर्षाचे आउटस्टँडिंग, या वर्षाचे पेड आणि या वर्षाचे आउटस्टँडिंग, या वर्षाची रिसिव्ड आणि या वर्षाची आउटस्टँडिंग, एवढंच दिसणार फक्त आणि फक्त याच वर्षाचं. आलं लक्षात? पुढे कॅपिटल इन्कम. सो कॅपिटल इन्कम म्हणजे काय? प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. बरोबर आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट बाळांनो, तो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट इथे दिसेल, नक्कीच दिसेल. तो रेव्हेन्यू नाही आहे पण तो प्रॉफिट दिसेल. तसंच जसं की कॅपिटल इन्कम आहे तसं इकडे कॅपिटल लॉस म्हणजे प्रॉफिट होऊ शकतो सेलवर ऑन ॲसेट, तर इकडे लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट सुद्धा होऊ शकतो. लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट सुद्धा होऊ शकतो. तर तो लॉस डेबिटला, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स, त्यामुळे करेक्ट. तर आता ह्या अकाउंटमध्ये बाळांनो मग कुठली बाजू मोठी आहे? डेबिट बाजू मोठी आहे का क्रेडिट बाजू मोठी आहे? त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी ठरणार. तर आता समजा आपण पकडलं की डेबिट बाजू मोठी आहे, आपण पकडतो काय बाळांनो? डेबिट बाजू मोठी आहे, किंवा आपण पकडलं क्रेडिट बाजू मोठी आहे. कुठली का मोठी असणार, कुठली ना कुठली तरी एक बाजू मोठी असणार आहे, इधर डेबिट और क्रेडिट. तर बघा सरप्लस कधी होतो? जर क्रेडिट बाजू मोठी असेल डेबिटपेक्षा. जर क्रेडिट बाजू मोठी असेल डेबिटपेक्षा तर काय होतं बाळांनो? सरप्लस. आणि सरप्लस हा कॅपिटल फंडमध्ये ॲड होतो. सरप्लस हा कॅपिटल फंडमध्ये काय होतो? ॲड होतो. आणि याच्या उलट वायसे वर्सा सांगा, वायसे वर्सा. डोक्यात येऊ द्या. आलं आलं नाही आलं? अजून आलं का नाही आलं? नाही आलं? बघा बरं, आलं असेल बघा. काय आलं डोक्यात? अरे याच्या उलट रे. डेफिसिट म्हणजे काय? डेबिट मोठी क्रेडिटपेक्षा. अरे डेबिट मोठी क्रेडिट माझ्यापेक्षा म्हणजे पैसे कमी पडले, तुमचा ॲव्हरेज खर्च जास्त झाला आणि पैसे कमी आले. डेफिसिट कॅपिटल फंडमधनं लेस होतं, सरप्लस ॲड होतं, तर डिफिसिट काय होणार? लेसच होणार. आलं का लक्षात बाळांनो? आणि हा रिसीट अँड पेमेंट सारखा इन्कम अँड एक्सपेंडिचरला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स येत नाही. फक्त रिसीट अँड पेमेंटलाच ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स येतो, इथे येत नाही. रिसीट अँड पेमेंटमध्ये कुठल्याही वर्षाचे पैसे दिसू शकतात. पाठीमागच्या वर्षाचे पैसे आले रिसीट अँड पेमेंटमध्ये दिसतील, पुढच्या वर्षाचे पे केले रिसीट अँड पेमेंटमध्ये दिसतील, पुढच्या वर्षाचे आले रिसीट अँड पेमेंटमध्ये दिसतील. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये फक्त आणि फक्त या वर्षाचे पेड, या वर्षाचे रिसीव्ड, या वर्षाचे आउटस्टँडिंग रिसीट, या वर्षाचे आउटस्टँडिंग पेमेंट, एवढंच दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये काहीही दिसत नाही. आणि असाच फॉर्मॅट बनवला जातो. कंटेंट वेगवेगळे येतील प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंग, पण फॉर्मॅट दोघांचीही काय राहणार? सेम राहणार. तर हा होता बाळांनो आपला रिसीट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचरचा पार्ट. आता पुढे बघूया हळूहळू की एक्झॅक्टली काय सिच्युएशन येतात, कसा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला आन्सर एक्झॅक्टली काय बनवायचं आहे. हाय पोरांनो, ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का? आपण या अगोदर रिसीट अँड पेमेंट काय आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर काय या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, फॉर्मॅट बघितलाय, फक्त एक छोटासा फॉर्मॅट बघितलाय. पण या नंतर आपण आता जी या मी व्हिडिओमध्ये दाखवणार तो एक दाखवणार आहे डिस्टिंग्विश बिटवीन द इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसीट अँड पेमेंट, या दोघांमधलं मी तुम्हाला बायफ्रिकेशन दाखवणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे की ही थेरॉटिकली गोष्टी समजतात, पण प्रॅक्टिकली जेव्हा येतं तेव्हा कुठल्या साईडला इन्कम लिहायचं, कुठल्या साईडला एक्सपेंडिचर लिहायचं आणि कुठे काय लिहायचं हा मोठा प्रश्न पडतो. आणि दुसरी गोष्ट रिसीट अँड पेमेंटमध्ये पण कुठली रिसीट आणि पेमेंट, पण ॲक्च्युली आपल्याला रिसीट अँड पेमेंट बनवायला येत नाही 12th स्टँडर्डमध्ये. पण तरी मी तुम्हाला या व्हिडिओनंतर म्हणजे ही झाल्यानंतर म्हणजे ही व्हिडिओ आज समजल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिसीट अँड पेमेंट कसं बनवतात फ्रॉम द डेटा, आणि त्याच डेटावरनं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं बनवणार आहे.
मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिस्टिंग्विश बिटवीन द रिसीट अँड पेमेंट, म्हणजे थोडक्यात या दोघांमधलं अंतर, या दोघांमधलं काय बाळांनो, बायफिरिकेशन, की एक्झॅक्टली रिसीट अँड पेमेंट काय दाखवत आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण मला सांगायचं काय माहिती आहे की बघूया तरी थेरी, आपण थेरीमध्ये डिस्टिंग्विश काय दिसतंय, तुम्हाला काय आठवतंय, जे जे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं ते प्रॅक्टिकली खरंच तुम्हाला आठवते का नाही आठवते, आपण बघूया. आता नेक्स्ट याच्यात जम्प करूया. बघा, सो बघा इथे तुम्हाला दिसलेत एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे, दुसऱ्या साईडला काय बाळांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. दिसले की नाही दिसले, दोन्ही आले बघा. या साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे ना. बघा, मग आता काय करायचं आहे, काही करायचं नाहीये, मी सांगतो त्याच्यावर पूर्णपणे फोकस द्यायचा आहे, कळलं का? नाही तर नुसतंच या कानाने ऐकायचं, आता दोन्ही कान बोललोय मी, पण या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, असं करू नका रे बाळांनो, आपल्याला शिकायचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं 12वी ते म्हणून हे 12वीचं करायचं आणि नंतर सोडून द्यायचं नाही. रिसीट अँड पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरचा डिफरन्स किंवा त्याचं महत्त्व हे तुम्हाला आत्ता नाही कळणार, काही दिवसांनी कळेल, जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही हे सोडवताल तेव्हा. चला, वेळ वाया घालवत नाहीये, हार्डली आपण एक 5 ते 7 मिनिटाची ही व्हिडिओ करणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटात चला आपण डन करूया, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बघायला तुम्ही माझा मोकळा. आता बघा, पहिलं काय दिसतंय, real account and nominal account. Receipt and payment account is the real account and the income and expenditure is nominal account. Correct. रिसीट अँड पेमेंट अकाउंट रियल का, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. काय आली काय गेली, कॅश आली कॅश गेली, बँकेत किती पैसे आले बँकेतनं पैसे किती गेले. नॉमिनल म्हणजे काय, नॉमिनल म्हणजे फक्त आणि फक्त डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. डेबिटला सगळे इन्कम दिसतात, सॉरी एक्सपेन्सेस दिसतात, तर क्रेडिटला सगळे काय दिसतात बाळांनो, इन्कम दिसतात, फक्त एवढंच दाखवतात. पण त्याच्या समोर मी एक ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे कॅपिटल आणि रेव्हेन्यू. असं का लिहिलं माहिती आहे, कॅपिटल आणि रेव्हेन्यू, कारण की रिअल अकाउंट रिसीट अँड पेमेंटमध्ये कुठलीही रिसीट्स आहे ती कॅपिटल आहे का ती रेव्हेन्यू आहे, ते बायफिरिकेशन करत बसत नाही रिसीट अँड पेमेंट. रिसीट अँड पेमेंट काय म्हणतो, ऍसेट विकली ना आले पैसे, ऍसेट विकत घेतली ना गेले पैसे, तुमच्याकडे इन्कम झालं ना आले पैसे, तुमच्याकडे एक्सपेंडिचर झालं ना गेले पैसे. मला काय घेणं नाही, मला फक्त एवढंच रेकॉर्ड करायचंय, किती आले आणि किती गेले. अरे रे पैसे रे पैसे रे, डोक्यात वेगळा काय विचार आणू नका, किती आले आणि किती गेले असं नाही, पैसे किती आले आणि पैसे किती गेले आणि कशासाठी गेले, कुठल्या खर्चासाठी गेले आणि कुठल्या इन्कमसाठी आपल्याकडे पैसे आलेत, हे कुठल्या अकाउंटमध्ये लिहिणार आपण, नॉमिनल अकाउंटमध्ये लिहिणार. कळलं का? पुढचा डिफरन्स, तर पुढचा डिफरन्स म्हणतो इट हॅज अ ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक अँड इट डझंट हॅव एनी ओपनिंग बॅलन्स बट इट शोज सरप्लस अँड डिफिसिट ॲट द एंड ऑफ पिरियड. हे काय माहिती आहे का, रिसीट अँड पेमेंट अकाउंटिंग नथिंग बट द वॉट रे बाळांनो, कॅश अकाउंट आहे. एक प्रकारचं कुठलं अकाउंट आहे, कॅश अकाउंट. मी आधीच बोललो की नाही, किती कॅश आली बँकेत म्हणा की तुमच्या हातात म्हणा, आणि किती कॅश गेली. मग आली गेली उरली किती, आधीपासून होती किती, समजा 10 रुपये आधीपासून आहेत. बघा मी काय म्हणतोय, 10 रुपीज आपल्याकडे आहेत, 10 रुपीज मध्ये 50 रुपीज आले, झाले किती 60, 60 मधनं 40 गेले, उरले किती 20. अगेन 10 मध्ये 50 आले, आल्याची एंट्री केली म्हणजे 10 ओपनिंग, 50 आले, झाले किती 60, 60 मध्ये 40 गेले, हे पण तेच दाखवणार, आणि उरले किती 20, ते पण तेच दाखवणार. आलं का लक्षात? म्हणजे त्याला काय थोडक्यात सांगायचं आहे, ओपनिंग आहे तर क्लोजिंग पण आहे, आले तर गेले पण आहे. आलं लक्षात? पण इन्कम अँड एक्सपेंडिचर आलं गेलं दाखवत नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर काय सांगतो, या वर्षातले इन्कम किती, या वर्षातले खर्च किती, त्यातनं किती सरप्लस होतो आणि किती डिफिसिट. सरप्लस म्हणजे पैसे किती उरतात आणि डिफिसिट म्हणजे पैसे कमी पडतात. तर सरप्लस कधी होतो, ऑलरेडी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये बघितलं. सरप्लस कधी होतो की क्रेडिट बाजू मोठी असेल इन्कम अँड एक्सपेंडिचरची डेबिटपेक्षा, आणि डिफिसिट कधी होतो जर डेबिट बाजू मोठी असेल क्रेडिटपेक्षा तर डिफिसिट होतो. पुढे इट शोज द समरी ऑफ रिसीट्स अँड पेमेंट ड्युरिंग द इयर. बरोबर, वर्षात किती आले आणि वर्षात किती गेले याची समरी दाखवतं. का? कारण की बँकेतनं किती आले, कॅशमध्ये किती आले, कॅशमधनं किती गेले, बँकेतनं किती गेले, याची फक्त समरी दाखवतात. आणि इथे काय दाखवतं, इट शोज द इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द इयर. बरोबर आहे ना, वर्षातले किती इन्कम आहेत आणि वर्षातले किती एक्सपेंडिचर आहेत, वर्षाचेच, इयरचेच, त्याच्या पुढचे नाही, त्याच्या पाठीमागचे नाही, काय संबंध नाही म्हणतो इन्कम अँड एक्सपेंडिचर. तो पॉईंट आता नेक्स्ट लगेच आहे बघा. इट इन्क्लूड्स द रिसीट अँड पेमेंट ऑफ द प्रिव्हियस इयर. पाठीमागच्या वर्षीचे या वर्षी आले, पाठीमागच्या वर्षीचे या वर्षी पे केले, होऊ शकतं. करंट इयरचे पण,
आणि नेक्स्ट इयरचे पण. आपण प्रिव्हियस इयरला म्हणतो आउटस्टँडिंग, करंट इयरला करंट इयर म्हणतो आणि नेक्स्ट इयरला आपण काय म्हणतो, ॲडव्हान्स म्हणतो. हे ॲडजस्टमेंटच्या वेळेस तुम्हाला कळेल. ॲडजस्टमेंटच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी या दिलेल्या आहेत. आउटस्टँडिंग म्हणजे काय, प्रिव्हियस इयरचं म्हणजे काय, ॲडव्हान्स म्हणजे काय, सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख तुम्हाला तिथे दिलेला आहे. आणि हा काय करतो, हा म्हणतो की मी इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द करंट इयर ओनली. करंट इयर म्हणजे काय, फक्त आणि फक्त या वर्षाचे. पुढच्या वर्षाचे काय घेणे देणं नाही आहेत, पाठीमागच्या वर्षाचे काय घेणे देणं नाही आहे मला फक्त या वर्षीचं काय खर्च आहे आणि या वर्षीचं किती इन्कम आहे एवढंच बाळांनो दाखवायची गरज आहे. बाकीचं फापट पसार दाखवायची मला गरज आणि नाही, आणि मी दाखवणार सुद्धा नाही. कोण, अरे इन्कम अँड एक्सपेंडिचर रे, काहीच्या काही विचार करतात. इट डझंट रेकॉर्ड द नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. इट डझंट रेकॉर्ड काय, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन, सॉरी नॉन कॅश ॲटम्स. अरे नॉन कॅश ॲटम्स बोललोय, हा विचार नाही करायचा वेगळा, ॲटम्स बोललोय. सो नॉन कॅश ॲटम्स म्हणजे जी डेप्रिसिएशन म्हणा वगैरे वगैरे, हे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये जरूर रेकॉर्ड होतं. कारण की इन्कम अँड एक्सपेंडिचर काय सांगितले, रिअल अकाउंट, डेबिट इज ऑल इन्कम अँड डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. तर एक्सपेन्सेस आणि लॉसेस बोललेत तर लॉस हा नोशनल असतो. लॉस म्हणजे काय असतं की नॉन कॅश आयटम पण होऊ शकतो. आता डेप्रिसिएशन, की कुठली ॲसेट राईट ऑफ करायची आहे, कुठले बॅड डेट्स दाखवायचे, तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये दाखवू शकतो. आता जसं की रिसिट अँड पेमेंट अकाउंट आपलं जसं की कॅश अकाउंटचा एक थोडासा पार्ट आहे, तसंच इन्कम अँड एक्सपेंडिचर एक प्रॉफिट अँड लॉस सारखाच एक छोटासा पार्ट आहे. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉर्मली ट्रेडिंगवाले बनवत नाहीत, जे प्रोफेशनल्स असतात, जे संस्था असतात, आपण जसं बघतो तेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात. नेक्स्ट, इट डझंट रेकॉर्ड द नॉन कॅश ॲटम्स. इट डझंट रेकॉर्ड द नॉन कॅश ॲटम अँड इट रेकॉर्ड द, ओके फाईन, तोच पॉईंट परत परत कॉपी झालेला आहे. ॲक्च्युली इथं मला लिहायचं होतं, या लास्ट पॉईंटमध्ये सांगायचं होतं की आता तो कॉपी झालाय तो ठीक आहे, जाऊ द्या, माझा गाढवपणा ना, तो कॉपी झाला तो माझा गाढवपणा. पण एक पॉईंट लक्षात ठेवूया, आपण तिथे लिहिणार होतो मी की रिसिट अँड पेमेंट हा एकटा असतो मस्तपैकी, एक टमटमीत एकटा असतो. माझी कॅश आली आणि माझं पेमेंट गेलं, एकटा, त्याला काय कोणाची गरज नसते. तो काय म्हणतो, मी एकटा दिसणार आहे आणि मी एकटाच राहणार आहे. याचं सिंगल मॅन, वन मॅन आर्मी आहे. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर तसं नसतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नेहमी आणि नेहमी बॅलन्स शीटच्या सोबत असतंच. बॅलन्स शीटच्या सोबत का दाखवायचं असतं, कारण की त्याला कोणतरी जोडीदार पाहिजे. इन्कम अँड एक्सपेंडिचर काय सांगतो की सरप्लस किती आणि डिफिसिट किती एवढंच बोलतो की नाही, पण त्याच्या अगेन्स्ट कॅश आले की नाही, त्याच्या अगेन्स्ट पेमेंट झालं की नाही, हे दाखवायसाठी एक तर रिसिट अँड पेमेंट पाहिजे, नाही तर बॅलन्स शीट तरी जरूर पाहिजे त्याला. तर ॲक्च्युली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉर्मली नेहमी बॅलन्स शीट सोबत येतं, बरोबर आहे. आणि याच्यात काय रे इथे येत नाही. आता बॅलन्स शीटचा पार्ट पण आहे, बॅलन्स शीटची पण व्हिडिओ बनवल्या जाऊ शकते, पण बॅलन्स शीट तुम्हाला बरोबर माहिती, म्हणून मी लक्षात ठेवा, मी बॅलन्स शीटच्या व्हिडिओ बनवणार नाही, कारण की बॅलन्स शीट तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. एका साईडला लायबिलिटी असते, एका साईडला ॲसेट असते. आणि फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम घेऊ तेव्हा पण आपण बघूया ते. पण बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये जेवढं व्यवस्थित समजेल तेव्हा या फॉर्मॅटमध्ये काय समजणार, या ॲसेट आणि या लायबिलिटीचं. तर एकंदरीत हा झाला होता बाळांनो आपला रिसिट अँड पेमेंट. बोललो होतो ना 6 ते 7 मिनिटात आपण संपवला. तर एकंदरीत बाळांनो हा आपलं झालं की इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसिट अँड पेमेंट मधला डिफरन्स. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कसं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि कसं रिसिट अँड पेमेंट अकाउंट बनवतात. पहिले रिसिट अँड पेमेंट अकाउंट बनवूया, कारण की तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात, तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रॉब्लेम येतात, ते प्रॉब्लेम फक्त आणि फक्त रिसिट अँड पेमेंट वरनं काहीतरी बनवायला येतात. रिसिट अँड पेमेंट वरनं म्हणजे रिसिट अँड पेमेंट दिलेलं असतं आणि तुम्हाला त्याच्यावरनं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायचं असतं. असं तुम्हाला सारखे प्रॉब्लेम येतात. याच्या ॲडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला CA करावं लागेल. मग करा, आहे की नाही. तर चला बाळांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. फार गरजेचं आहे, तुम्हाला नाही मला तर आहे ना. चला, हाय पोरांनो. सो पहिली ॲडजस्टमेंट आपण घेतोय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता ॲक्च्युली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. तर ॲडजस्टमेंट नंबर आपण पहिली घेणार आहोत. तर बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ एक्सपेन्सेस स्टील आर पेबल. पेबल म्हणजे अजूनही त्याचं पेमेंट करायचं बाकी आहे. असं कधी राहतं का? राहतं ना. की काय होतं ना माहिती आहे का, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात काय होतं, पेमेंट ते जातं पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्यात. कळलं मी काय बोललो? वर्षाच्या अखेरच्या महिन्यातले काही पेमेंट जातात वर्षाच्या पहिल्या महिन्यात, पुढच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात. म्हणजे आता बस आपण नाही का नॉर्मली म्हणत की 31 मार्चला आपलं इयर संपतं.
31 मार्चला इयर संपतं, पण मार्चचे काही खर्चांचं पेमेंट पुढच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात जातं. पण जे 31 मार्चला जे खर्च दिसतात ना ते आउटस्टँडिंग दिसतात, कारण की त्यांचं अजून पेमेंट झालेलं नाहीये. हेही नसेल कळत तर एक साधं आणि सोप्या भाषेत, या वर्षात ते पेमेंट करायला पाहिजे होतं पण अजूनही पेमेंट झालेलं नाहीये, म्हणून त्यांना म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पे नाही झालेत म्हणून ते अजून बुक्समध्ये दिसत नाहीत. पे नाही झालेत म्हणून बुक्समध्ये दिसत नाहीत, म्हणून आपल्याला बुक्समध्ये आता दाखवायचे आहेत. आणि जेव्हा आपण बुक्समध्ये दाखवतो त्यांना म्हणतात काय रे बा, नो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय रे बा, नो नथिंग बट द वॉट, पेबल. तर बघा, तर कुठले कुठले एक्सपेन्सेस, अरे एक्सपेन्सेस तर खूप असू शकतात, त्याची नावं तर भरपूर आहेत, पण एक्झाम्पल सांगतो. आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग इन्शुरन्स, हे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये येतं. आणि ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सांगतात की आउटस्टँडिंग रेंट बाकी आहे, आउटस्टँडिंग सॅलरी बाकी आहे, अजून वेजेस पे करायचे बाकी आहेत, काय काय जे पे करायचे बाकी ते तुम्हाला देतात. तर मग ते जर कधी तुम्हाला देत असतील तर याची ट्रीटमेंट द्यायची काय, तर एक्झाम्पल घेऊया. बघा, so the example, salary of rupees 15,000 outstanding at the end of year ending 31 मार्च 2024. आपलं इयर एंडिंग होतं 31 मार्च 2024 ला. त्या इयर एंडिंगची अजूनही 15,000 रुपये सॅलरी आउटस्टँडिंग दिसते. मग सॅलरी अजूनही आउटस्टँडिंग दिसते म्हणजे अजूनही या वर्षाच्या सॅलरीचे 15,000 पे करायचे बाकी आहेत. 15,000 पे करायचे बाकी आहेत म्हणजे अजूनही 15,000 रुपये रेकॉर्ड झालेले नाहीत. रेकॉर्ड झालेले नाहीयेत तर मग रेकॉर्ड करायचे. तर रेकॉर्ड करायसाठी काय करणार, तर एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट. तर पहिला इफेक्ट बघा काय होतो, ऍड इन सॅलरी. येस, तो सॅलरीचा खर्च आहे, तो रेकॉर्ड केलेला नाहीये, तर रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करा म्हणजे सॅलरीमध्ये काय करणार आपण, ऍड. सॅलरीमध्ये काय करणार, ऍड करणार बाळांनो, द ऍड इन सॅलरी. कसं, तर बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला तुम्हाला दिसणार सॅलरी 1,00,000 रुपये. अज्युम करा, अज्युम करा, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला तुम्हाला दिसणार सॅलरी 1,00,000 रुपये. त्यात ऍड आउटस्टँडिंग 15,000 रुपये म्हणजे आउटर कॉलमला आले 1,15,000. काय केलं, जी आधीची सॅलरी आहे त्या सॅलरीमध्ये 15,000 रुपीज ऍड केले का, बिकॉज ऑफ दिस इज द एक्सपेंडिचर ऑफ द करंट इयर. सो टोटल आली 1,15,000. करेक्ट. सो फर्स्ट इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट. सो इन अ बॅलन्स शीट, दुसरा इफेक्ट काय होतो बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट का, पेबल आहेत, पेबल. पेबल पेबल म्हणजे अजूनही द्यायचे बाकी आहेत आणि जोपर्यंत मी ती देत नाहीत, जोपर्यंत मी ती देत नाहीत तोपर्यंत ती माझी लायबिलिटी, तोपर्यंत ती माझी काय दिसणार, लायबिलिटी. तर बॅलन्स शीटला कुठल्या साईडला दिसेल, लायबिलिटी साईडला. काय म्हणून दिसेल, आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ रुपीज 15,000. आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ रुपीज 15,000. झालं इफेक्ट, आहे की नाही सोपं. मग सॅलरी असेल तर सॅलरीमध्ये ऍड, रेंट असेल, वेजेस असेल, इन्शुरन्स असेल तर ऍडच करायचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड. करेक्ट. जसे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू शकतात तसेच ऍडव्हान्स सुद्धा असू शकतात. तर बघा नेक्स्ट शीट. तर बघा यात काय दिलं यांनी, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. पॉसिबिलिटी आहे, डेफिनेटली पॉसिबिलिटी, डेफिनेटली पॉसिबिलिटी की जर एक्सपेन्सेस पे करायचे राहू शकतात तर आपण ऍडव्हान्समध्ये पण आहे. आपल्याकडे पैसे, आपल्याकडे कॅश आहे म्हणून मी प्रीपेड करून ठेवले, मी ऍडव्हान्सेसमध्ये पैसे देऊन ठेवले. देऊ शकतो की नाही देऊ शकत, डेफिनेटली. तर बघा काय, रेंट पेड इन ऍडव्हान्स, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स, वेजेस. अरे म्हणजे काय, ऍडव्हान्स म्हणजे काय, पुढच्या वर्षीचे खर्च मी आजच पे केले, अजून पुढचं वर्ष यायचं पण आहे, अजून पुढचं वर्ष यायच्या अगोदरच तुम्ही काय केलं, पुढच्या वर्षाचे खर्च आजच पे करताय. केला ना शहाणपणा स्वतः, केला की नाही केला. शहाणपणा काय केला माहिती का तुम्ही, की पुढच्या वर्षीचा खर्च आज पे करताय, बरोबर आहे, तर तो आजचा खर्च होईल का, अजिबात नाही. अरे पुढच्या वर्षी अजून येऊ तर द्या, त्या खर्चाचा बेनिफिट घेऊ तर द्या, तर तो खर्च होईल, तोपर्यंत खर्च होणार नाही. त्याचे ट्रीटमेंट काय द्यायचे ते एक्झाम्पल बघा. सॅलरी ऑफ रुपीज 10,000 पेड इन ऍडव्हान्स ऍट द एंड ऑफ इयर एंडिंग 31 मार्च 2024. सॅलरी, पुढच्या वर्षाची सॅलरी या वर्षीच पेड केलेली ती ऍडव्हान्समध्ये, तर काय करायला पाहिजे, तर बघा पहिला इफेक्ट ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स आहे म्हणजे तो या वर्षीचा खर्च
नाही. आउटस्टँडिंग असता तर या वर्षीचा खर्च, पण ऍडव्हान्स म्हणजे या वर्षीचा खर्च होत नाही. बघा, लेस फ्रॉम सॅलरी. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला सॅलरी 1,00,000 दिसत आहेत. त्यातनं काय करणार? लेस करणार. काय म्हणून? ऍडव्हान्स म्हणून. काय म्हणून लेस करणार? ऍडव्हान्स 10,000 म्हणून लेस करणार आणि बॅलन्स बाहेर येणार 90,000 रुपये. ऍडव्हान्स सॅलरी म्हणून तुम्ही काय करणार? बानो तिथनं लेस करणार ऍडव्हान्स सॅलरी, कारण की तो या वर्षीचा खर्च नाही, अजून पुढचं वर्षी यायचंय, तो पुढच्या वर्षीचा खर्च होईल. आणि पुढच्या वर्षीचा खर्च तुम्ही आज पे करताय. पुढच्या वर्षीचा खर्च तुम्ही आज पे करताय म्हणजे बॅलन्स शीट मध्ये काय दिसायला पाहिजे? आउटस्टँडिंग म्हणजे पेएबल. आउटस्टँडिंग म्हणजे पेएबल होतं, तर ऍडव्हान्स म्हणजे तुम्ही काय करू शकता? परत मागवू शकता. तर जोपर्यंत पुढचा पिरियड येत नाही तोपर्यंत ऍसेट साईडला काय दिसणार? ऍडव्हान्स सॅलरी. आपण आउटस्टँडिंग लायबिलिटीला बघतो, तर ऍडव्हान्स सॅलरी आपण कुठे बघणार बांधनो? ऍसेट साईडला. का? कारण की आपण ऍसेट म्हणजे काय? भविष्यातले खर्च आजच पे करतोय म्हणून ते आपली ऍसेट. तर बघा बाळांनो, इथे होतं तुमचं काय बाळांनो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. तसंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आउटस्टँडिंग इन्कम आणि इन्कम पेड इन ऍडव्हान्स. या सगळ्या गोष्टी आपण मस्तपैकी बघूया बाळांनो. पण या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला प्लीज अँड प्लीज विसरू नका. थँक्यू. सो हाय पोरांनो, आपण आज परत एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलोय, आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे अजूनही इन्कम रिसिवेबल आहे, म्हणजे अजूनही इन्कम यायचं आहे, ते याच वर्षीच आहे, फक्त अजून मिळालेलं नाहीये. मग कुठलं कुठलं होऊ शकतं? एक्झाम्पल, इंटरेस्ट, कमिशन, सबस्क्रिप्शन अजून या वर्षीचेच आहेत, पण अजून मिळायचे बाकी आहेत. होऊ शकतो. इंटरेस्ट म्हणा, कमिशन म्हणा. कमिशन एखादा व्यक्ती म्हणला की या वर्षी कमिशन तुम्हाला देणार होतं, पण तो म्हणला मला पैसे नाहीत माझ्याकडे, मी पुढच्या वर्षी देतो. मग पुढच्या वर्षी देतो म्हणून ते पुढच्या वर्षीचं कमिशन का? नाहीये. ते कमिशन कुठल्या वर्षीचं होणार? याच वर्षीचं. कारण की काम कुठल्या वर्षी केले? या वर्षी. फक्त मिळतात पुढच्या वर्षी म्हणून ते पुढच्या वर्षीचं इन्कम होऊ शकत नाही. कळलं? तर बघा एक्झाम्पल, इंटरेस्ट ऑफ ₹15,000 आउटस्टँडिंग ॲट द एंड ऑफ 31 मार्च 2024. याचा अर्थ असा आहे की ते म्हणतात की ₹15,000 इंटरेस्ट या वर्षी यायला हवा होता, तो अजूनही आलेला नाहीये, म्हणजे तो या वर्षीचाच आहे, या वर्षीच्या पिरियडचाच आहे, पण तो अजूनही आपल्याकडे पैसे आलेले नाहीयेत, किंवा ते पैसे भविष्यात येतील. ठीक आहे, जेव्हा भविष्यात पैसे येतील तेव्हा आपण बघूया, पण ते या वर्षीचं इन्कम आहे. ते या वर्षीचं काय बांधनो? इन्कम आहे, त्याला इन्कम म्हणूनच पकडूया. तर बघा, तर पहिलं आहे ऍड इन इंटरेस्ट. परफेक्ट. ऍड इन इंटरेस्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट साइड. क्रेडिट साइड का? क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट साइड मध्ये काय लिहिणार? इंटरेस्ट ऑफ ₹80,000. त्यात काय लिहिणार? आउटस्टँडिंग 15,000. बाहेर किती येणार? 95,000. काय ऍड केले? ऍड करायचं कारण एक होतं की हे ₹15,000 इंटरेस्ट होते, ते या वर्षीचे होते, फक्त अजून मिळाले नाहीत म्हणून रेकॉर्ड झाले नव्हते. मिळाले नाहीत म्हणून रेकॉर्ड झाले नव्हते, म्हणून ते रेकॉर्ड करायचेत, म्हणून ते मी इन्कम मध्ये ऍड केले. मग बाहेर आले ₹95,000. आलं लक्षात? पुढे इन बॅलन्स शीट. पैसे यायचेत का द्यायचेत? करा विचार, करा विचार. एवढं ऐकलं ना बाळांना, तर तेवढं तर सांगा ना. यायचेत का द्यायचेत? येणार आहेत. पैसे येणार आहेत. किती रुपये? 15,000. मग जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत माझ्याकडे दिसणार ऍसेट साइड काय म्हणून दिसणार? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून ₹15,000 दिसतील. तर हे झालं आउटस्टँडिंग इन्कम. तर तसंच आउटस्टँडिंग इन्कम सोबतच आपल्याला बघावं लागणार आहे ऍडव्हान्स इन्कम रिसिव्ड, पेड नाही. पुढच्या वर्षीचं इन्कम याच वर्षी मिळालं. पॉसिबिलिटी आहे बाळांनो, पुढच्या वर्षीचं इन्कम याच वर्षी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. होऊ शकतं. एखाद्याकडे पैसा आले असेल तर तो म्हणेल सर की तुमच्या पुढच्या वर्षीचं इन्कम आहे ते याच वर्षी घेऊन ठेवा, जरा पुढच्या वर्षी मग लोड कमी होईल. ओके फाईन. तर बघा, तर आता बघा काय दिलंय? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. रिसिव्ड, अरे अजून तो पिरियड यायचा आहे, अजून त्याच्यासाठी काम करायचं आहे, तरी त्यांनी आपल्याला इन्कम पाठवून दिलं. म्हणजे काय रे, तू उद्या परत मला मागू शकतो की नाही? अरे डेफिनेटली.
जर तुम्ही त्याचं काम नाही केलं तर तुम्हाला त्याला पैसे परत द्यावे लागतील. मग काय द्यावे लागतील तर असे कुठले? इंटरेस्ट रिसिव्ड इन ऍडव्हान्स, कमिशन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सगळे ऍडव्हान्स मध्ये आले रे आले. अरे पण तो अजून पिरियड आलेलाच नाहीये तर करताल काय? तर बघा, इंटरेस्ट ऑफ ₹5,000 रिसिव्ड इन ऍडव्हान्स ॲट द इयर एंडिंग 31 मार्च ऑफ 2024. भविष्यातला इंटरेस्ट, पुढच्या वर्षीचा इंटरेस्ट या वर्षी मिळतोय. पुढच्या वर्षीचा इंटरेस्ट मला या वर्षी मिळतोय, ते या वर्षीचं इन्कम नाही. ते इन्कम कधी? ते पुढच्या वर्षीच होणार. ते इन्कम नेक्स्ट इयरच होणार. फक्त मिळालं म्हणून या वर्षी होऊ शकत नाही. तर मग ते काय करायचं? तर या वर्षीचं इन्कम नाहीये आणि ते यावर्षी मिळालं म्हणून रेकॉर्ड झालं. या वर्षी मला मिळालं म्हणून ते बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड झालंय. तर रेकॉर्ड झालंय तर ते चुकीचं झालंय. तर ते मला तिथून काढलं पाहिजे. का? कारण की ते या वर्षीचं माझं इन्कम नाहीये. तर पहिला इफेक्ट बघा, लेस फ्रॉम इंटरेस्ट. बघा, आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड आणि इन्कम ऍडव्हान्स म्हटलं की लेस. अरे तो इन्कम असो का एक्सपेंडिचर असो, रूल हाच राहतो. आउटस्टँडिंग असेल की ऍड आणि ऍडव्हान्स असेल तर काय होणार बाळांनो? लेस. तर बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट साइड, इंटरेस्ट लेस प्रीपेड ऍडव्हान्स 5,000, बाहेर आले 75,000. बाहेर आले किती बाळांनो? 75,000 रुपीज. प्रीपेड काय होतात बाळांनो? इथनं लेस होतात. सो प्रीपेड लेस करून जो पण येईल तो, कारण का? कारण की ते या वर्षीचा इन्कम नाहीये. आणि दुसरी गोष्ट, या वर्षी पैसे आलेत पण ते कुठल्या वर्षीचे होते? अरे ते पुढच्या वर्षीचे, अजून पुढचं वर्षी यायचंय. मग बॅलन्स शीटचा सेकंड इफेक्ट. लायबिलिटी साइड का? अरे अजून पुढचं वर्ष यायचंय. ज्या व्यक्तीने तुम्हाला इन्कम पाठवलं त्या व्यक्तीसाठी तुम्हाला अजून काम करायचं बाकी आहे. तुम्ही काम नाही केलं तर ते तुम्हाला पैसे परत द्यावे लागतील. मग जोपर्यंत तुम्ही ते काम करत नाही तोपर्यंत ते तुमच्या साईडला काय दिसणार? ऍडव्हान्स इंटरेस्ट 15,000 रुपीज प्रीपेड. कळलं? प्रीपेड म्हणा किंवा ऍडव्हान्समध्ये म्हणा, काही म्हणा, काय हरकत नाहीये. पण ऍडव्हान्स रिसिव्ड इंटरेस्ट झाला म्हणून त्याला आपण 15,000 रुपये काय केले बाळांनो? आपण लायबिलिटीला दाखवले, कारण की तो भविष्यात आपल्याकडनं डिमांड करू शकतो. तर परत बाळांनो, इथे इन्कमच्या बाबतीत घडलंय. तर आवडलं तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका बाळांनो. दिस शेअर अँड लाइकिंग इज व्हेरी व्हेरी व्हॅल्युएबल टू अस. हाय, या व्हिडिओमध्ये बघायचं काय माहिती आपल्याला? मांजर. त्याच्या खाली बघा, मांजरीच्या खाली तुम्हाला काय दिसतंय? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. लगेच मांजर म्हणल्यावर लगेच बघायला लागले की हा सर हे काय सर शिकवतात? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन शिकायचे. तर ही पण एक ऍडजस्टमेंट असते. तर काय दिले माहिती का? सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग काय दिलेलं? रिसिवेबल. म्हणजे काय? यायची बाकी आहे. कधीची? तारीख दिली आहे 1/4/2023, म्हणजे ही ओपनिंग आहे. सो ओपनिंग सबस्क्रिप्शन म्हणजे गेल्या वर्षीची या वर्षी मिळणार. ओपनिंग आउटस्टँडिंग म्हणजे गेल्या वर्षीची या वर्षी मिळणार. अरे गेल्या वर्षीची या वर्षी मिळाली तरी ते या वर्षीचं इन्कम होत नाही. गेल्या वर्षीची या वर्षी मिळाली तरी ते या वर्षीचं इन्कम होत नाही. अजिबात होणार नाही. का? कारण की ती गेल्या वर्षीची होती. फक्त आणि फक्त या वर्षी मिळते म्हणून त्याचं या वर्षीचं इन्कम होऊ शकत नाही. कळलं? तर तसंच बघा, सबस्क्रिप्शन रिसिवेबल आउटस्टँडिंग आहे कधीचं बाळांनो? 31/3/2024. 90,000 म्हणजे कधीची? या वर्षीची. या वर्षीचं 90,000 रुपये सबस्क्रिप्शन अजून यायचं बाकी आहे म्हणून ते रेकॉर्ड नाहीये. मग ते रेकॉर्ड करायचंय. ही 85,000 रुपीज गेल्या वर्षीची होती, रेकॉर्ड केली होती. गेल्या वर्षी तिचे ट्रीटमेंट दिले होते, सगळं झालं होतं, पण ती फक्त यावर्षी मिळते. पण 90,000 रुपीज काय झालंय की जी आउटस्टँडिंग आहे, जी यावर्षीची आहे, ऑलरेडी 90,000 बद्दल आपण बोललेलो आहे आधीच्या ऍडजस्टमेंटमध्ये. बघा, आउटस्टँडिंग इन्कम म्हणून तेच आहे ती. अजूनही पैसे यायचे बाकी आहेत म्हणून ते रेकॉर्ड झाले नाहीत, ते रेकॉर्ड करायचेत. मग रेकॉर्ड करायचेत म्हटल्यावर काय झालं पाहिजे? काय केलं पाहिजे? आता नीट लक्षात घ्या. ओपनिंग सबस्क्रिप्शन असेल किंवा क्लोजिंग असेल, जर प्रॉब्लेम मध्ये दोन्ही देऊ शकतात, ओपनिंग पण देऊ शकतात, क्लोजिंग पण देऊ शकतात. प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग पण देऊ शकतात फक्त आणि क्लोजिंग सुद्धा देऊ शकतात फक्त. कळलं? तर जर ओपनिंग दिली तर ओपनिंगची ट्रीटमेंट काय द्यायची? त्याची एकच स्टेटमेंट होईल. पण क्लोजिंग असेल तर क्लोजिंगचे इफेक्ट किती होतील? 2. कारण की क्लोजिंग इज द क्लोजिंग ऍडजस्टमेंट. सो त्याच्यामुळे त्याचे 2 इफेक्ट होतील. आलं लक्षात? तर इफेक्ट बघा काय होतील. तर पहिला इफेक्ट बघा,
इफेक्ट नंबर 1, तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला काय दिसणार? सबस्क्रिप्शन 1,80,000 कुठनं आले? कसे आले? घेतलेत रे असेच, थोडं समजून घ्या ना. असंच आपण घेतलेत की तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड म्हणून 1,80,000 लिहिलेत. सो 1,80,000 तुम्ही लिहिलेत म्हणजे या 1,80,000 मधनं मी पहिले काय करणार? लेस काय करणार? ओपनिंग. का माहितीये? ओपनिंग लेस करायची गरज अशी आहे कारण की ओपनिंगचे पैसे मला यावर्षी मिळाले, ते या 1,80,000 मध्ये आहेत. रिसिव्ड बोललोय. सबस्क्रिप्शन रिसिव्ड 1,80,000 मध्ये ते 85,000 आहेत, ते कुठल्या वर्षीचे आहेत? ते आहेत गेल्या वर्षीचे. ते माझं या वर्षीचं इन्कम होऊ शकत नाहीये, म्हणून त्याचा एक इफेक्ट म्हणजे काय? मला ते लेस करावे लागतील आणि ते मी लेस केले. दुसरा इफेक्ट, आता ते टोटल आली 1,80,000 मधनं 85, तर मग एवढं लक्षात आलं की तुमच्या ओपनिंग आउटस्टँडिंग लेस करायची, क्लोजिंग आउटस्टँडिंग ऍड करायची. बघा तिथे पण बघितलं तर आउटस्टँडिंग इन्कम मध्ये की आउटस्टँडिंग ऍट द एंड ऍड करायचं. सो 90,000 रुपीज या वर्षीचे आहेत, ते ऍड झालेच पाहिजे. मग ऍड आपण केलेत बघा, त्याच्यात केलेत की नाही केलेत? ऍड केलेत 90,000 आणि टोटल आली 1,85,000. हे माझं आहे या वर्षीचं ऍक्च्युअल इन्कम. सो ते 85,000 गेल्या वर्षीचं होतं ते मायनस केलं आणि या वर्षीचे 90,000 काय केले? ऍड केले. दॅट विल बी द माय 1,85,000 इज द इन्कम. पण आता सेकंड इफेक्ट कोणाचा द्यायचा? 90,000चा सेकंड इफेक्ट द्यायचा. तर बघा सेकंड इफेक्ट असा 90,000 आहे की तो अजून मिळालेले नाहीये. दिस 90,000 स्टील रिसिवेबल, अजून मिळालेले नाहीयेत म्हणून ती माझी काय होणार? ऍसेट. तर बघ बॅलन्स शीट ऍसेट साइड काय लिहिणार? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 90,000 रुपीज. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये बाळांनो? 90,000 रुपीज. हे मी कुठे लिहिणार? ऍसेट साइडला. का? अजून मला मिळालेले नाहीयेत म्हणून. तर ही होती बाळांनो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ओपनिंग पण दिलंय आणि क्लोजिंग पण दिलंय. लगेच चला नेक्स्ट शीटला आपण जम्प करूया. काय दिले माहिती आहे का? ऍडव्हान्स ऍट द बिगिनिंग, म्हणजे सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालंय आणि सबस्क्रिप्शन क्लोजिंगला ऍडव्हान्स मध्ये मिळालंय. त्याचं मिनिंग आणि मग ट्रीटमेंट बघूया. तर बघा इथे पण कोण येते? मांजर. परत म्हणतो मांजर बघायची नाही, खाली बघा ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन बघायचंय. तर ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन मध्ये काय दिलंय? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 1/4/2023. अयो 1/4/2023 ला असं होतं की गेल्या वर्षी, ऐकून घ्या मी काय बोलतोय, गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन मिळाली होती या वर्षीची. गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळाली होती या वर्षीची. गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन मिळाली होती ऍडव्हान्स मध्ये या वर्षीची. अरे ते इन्कम या वर्षीचं ना, फक्त मिळालं कधी? गेल्या वर्षी. पण ते इन्कम कुठल्या वर्षीचं होतं? या वर्षीचं होतं. मग इन्कम पकडणार पण कुठल्या वर्षीचं? याच वर्षीचं. असंच 31 मार्च 2023 ला 90,000 रुपये मिळालेत. कुठलं हे ऍडव्हान्स मध्ये? पुढच्या वर्षीचं, म्हणजे 2025चं, 24-25चं. 24-25चे 90,000 रुपये मला आज मिळालेत. 24-25 म्हणजे अरे नेक्स्ट इयरचे 24 नंतर, म्हणजे जे 1 एप्रिल 2024 ला नवीन वर्ष चालू होईल. 1 एप्रिल 2024 ला जे नवीन वर्ष चालू होईल त्याचं सबस्क्रिप्शन मला 90,000 रुपये आत्ता मिळाले. अरे ते माझं आत्ता इन्कम कसं होईल रे? पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन मला आत्ता मिळालं तर माझं आत्ताचं इन्कम होईल का? अजिबात नाही. ते मला इन्कम पकडावंच लागणार नाही, मिळालं तरी पकडणार नाही मी इन्कम. करेक्ट. तर या 90,000 चे दोन इफेक्ट जातील, 85,000 चे जाणार नाहीत. तर बघा बघा 2-3 वेळा ऍडजस्टमेंट ऐकले ना तर होऊन जाईल. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईड आहे. किती आहे? सबस्क्रिप्शन 1,80,000. कुठनं आले? असेच. सबस्क्रिप्शन ऍट द बिगिनिंग काय केलंय? ऍड केलंय. ऍडव्हान्स का? आता ऐका 85,000 या वर्षीचे होते, ते यावर्षी मिळायला पाहिजे नव्हते, पण लोकांनी आपल्याला गेल्या वर्षीच दिले होते. 85,000 या वर्षीचे होते, यावर्षी मिळायला हवे होते, पण ते पाठीमागच्या वर्षीच त्यांनी आपल्याला दिले. मग ते पाठीमागच्या वर्षीचं इन्कम होईल का? नाही. ते कुठल्या वर्षीचं इन्कम? या वर्षीचं. तर मग ते या वर्षीच्या इन्कम मध्ये आपण काय करू? ऍड करू आणि टोटल घेऊ. पण या 2,65,000 मधनं मला काय करायचंय? सबस्क्रिप्शन जी पुढच्या वर्षीची मिळाली आहे या वर्षी, पुढच्या वर्षीचे 90,000 रुपये मिळालेत मला या वर्षी, ते काय करावे लागतील मला? लेस. आणि उरलेले किती असणार बांधव? 1,75,000 रुपये. सो द 1,75,000 रुपीज मिळालेत बांधव. कशाला? सो गेल्या वर्षीचे. बरोबर आहेत? गेल्या वर्षीचे होते ते मला या वर्षी मिळालेत
90,000 होते आणि 1,75,000 बाळांनो उरलेत. हे माझं या वर्षीचं काय झालं बाळांनो, ॲक्च्युअल इन्कम. 90,000 रुपीज हे पुढच्या वर्षीचं आहे, ते यावर्षी मिळालं म्हणून ते या वर्षीचं इन्कम होऊ शकत नाही. तर 90,000 रुपयाचा सेकंड इफेक्ट. तर बघा बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड. आता लायबिलिटी का, अरे पुढच्या वर्षीचं इन्कम यावर्षी मिळतंय म्हणल्यावर ते माझं यावर्षीचं इन्कम होईल का, नाही. जोपर्यंत पुढचं वर्ष उगवत नाही तोपर्यंत माझी तिला काय राहणार, लायबिलिटी. आणि हे आपण केलंय, हे ॲडव्हान्स इन्कम आणि ॲडव्हान्स एक्सपेंडिचर अशा दोन गोष्टी आपण पाठीमागे केल्यात, त्याच्यातलंच एक दिलेलं आहे बाळांनो. पण कसं होतं ना, नॉन प्रॉफिटमध्ये सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट एक सेपरेट येते, म्हणून मला या दोन गोष्टी सेपरेट घ्याव्या लागल्यात. नॉन प्रॉफिट कन्सर्नमध्ये की काय येतं ना, सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट एक वेगळी येते ना, म्हणून ते असं मी तुम्हाला घेतलं आहे. तर बाळांनो इथे सबस्क्रिप्शनबद्दल आपण बोललो, आउटस्टँडिंग ॲट द बिगिनिंग, आउटस्टँडिंग ॲट द एंड, ॲडव्हान्स ॲट द बिगिनिंग, ॲडव्हान्स ॲट द एंड, चारही गोष्टी आपण बघितल्या, त्याचे ट्रीटमेंटसुद्धा आपण बघितलेत. तर बाळांनो आपण नेक्स्ट शीटमध्ये आपण नेक्स्ट गोष्टी बघूया. पण त्याच्या अगोदर मला काय म्हणायचं आहे, सो त्याच्या अगोदर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाळांनो, फार फार इम्पॉर्टंट आहे ते आम्हाला. तर चला बाळांनो आपण नेक्स्ट शीटमध्ये नेक्स्ट गोष्टी बघूया. हाय, सो आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघायचं माहिती आहे, थोडं बोलू आपण कुत्र्याबद्दल नाही, डोनेशनबद्दल. ते आता ते तुमच्यासमोर आलं तर तुम्ही लक्ष म्हणता ना सर त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे, अरे अजिबात नाही रे, आपण डोनेशनबद्दल बोलूया. सो तो तर बिचारा सांगतोय डोनेशन डोनेशन, बरोबर ना. तर नॉन प्रॉफिट कन्सर्नमध्ये बऱ्याच अशा एज्युकेशनल असतात, हॉस्पिटल असतात, त्यांना डोनेशन मिळतं. त्याचं करायचं काय, घेऊन जायचं मस्त पार्टी करायला, अजिबात नाही. ते डोनेशन कशासाठी मिळालं तर बघा, रिसिव्ड जनरल पर्पज डोनेशन ऑफ ₹85,000. अशी एक ॲडजस्टमेंट आली समजा की रिसिव्ड जनरल पर्पज डोनेशन. जनरल पर्पज म्हणजे कुठल्याही पर्पजसाठी तुम्हाला ते डोनेशन वापरू शकता, ॲट एनी पर्पज. तुम्हाला वाटेल त्या पर्पजसाठी तुम्ही त्या संस्थेसाठी किंवा त्या ऑर्गनायझेशनसाठी ते डोनेशन वापरू शकतात फॉर एनी रिझन. तर मग त्या केसमध्ये जे ₹85,000 डोनेशन मिळाले त्याची ट्रीटमेंट काय द्यायची, तर अशा ॲडजस्टमेंटमध्ये ट्रीटमेंट एकच होते बाळांनो, काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अजून की द डोनेशन रिसिव्ड फॉर द स्पेसिफिक पर्पज डोनेशन ऑफ ₹90,000. आता स्पेसिफिक पर्पज, इथे जनरल पर्पज, दोन पर्पज आहेत, एक जनरल आणि एक स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे ठरवला आहे तो, आणि जनरल म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी तो. तर जनरल पर्पज असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट काय द्यायची, ट्रीटेड ॲज अ इन्कम, हे प्युअरली तुमचं इन्कम पकडायचं, अँड ट्रान्सफर टू द इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ट्रान्सफर टू द इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, हे तुमचं टोटली प्युअरली काय पकडायचं बाळांनो, इन्कम, आणि विषय संपवून टाकायचा. पण स्पेसिफिक पर्पजसाठी मिळालं असेल तर काय, तर बघा एक्झाम्पल, बिल्डिंग फंडसाठी मिळालं, प्राइज फंडसाठी मिळालं, टुर्नामेंट फंडसाठी मिळालं. तर स्पोर्ट्स क्लब असेल तर टुर्नामेंट फंड, प्राइज फंड पण असू शकतो, बिल्डिंग फंड. म्हणजे या पर्टिक्युलरली ते फंडसाठी जे डोनेशन आहे त्यासाठी नावं लिहिलेली आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी ते डोनेशन मिळालं. तर मग जर अशासाठी डोनेशन मिळालं असेल तर बेसिकली ते काय करायचं बाळांनो, ट्रीटेड ॲज लॅबिलिटी, ट्रीटेड ॲज अ लॅबिलिटी अँड सो ट्रान्सफर टू द लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. तर बघा दोघांमध्ये फरक काय, जनरल पर्पज असेल तर बिंदास इन्कम कशासाठी वापरा, इन्कम म्हणून पकडा. पण पर्टिक्युलर पर्पजसाठी मिळालं असेल तर ते लॅबिलिटीला लिहायचं काय, बिल्डिंगसाठी फंड, बिल्डिंग फंडसाठी मिळालं असेल तर नाव लिहा बिल्डिंग फंड 90,000, प्राइज फंडसाठी मिळालं तर प्राइज फंड 90,000, टुर्नामेंट फंडसाठी मिळालं तर टुर्नामेंट फंड ₹90,000. अशा प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळं मिळालं असेल तर बाळांनो तशी तशी नावं लिहायची. तर ही होती डोनेशन बद्दल. तर जम्प करूया नेक्स्ट लेवलवर. तर आता इथे पण बघा येतोय कोण, मुर्गा. मुर्गा क्या बता रहा है, सेल ऑफ एसेट. भाई आप सेल करोगे तो क्या होगा, ॲसेटला विकलं तर काय होणार, अरे ॲसेटला विकलं तर एकच होईल रे, एक तर प्रॉफिट होईल नाही तर काय होईल, लॉस होईल. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का, बघ ॲडजस्टमेंट काय सांगितलंय, सेल ऑफ मशिनरी फॉर 80,000 कॉस्ट ऑफ ₹85. आता हे दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असणार आहेत. सेल प्राइस पण दिलेले आहेत म्हणजे ₹80,000, ₹80,000 मिळाले, आणि कॉस्ट किती होती, ₹85,000 कॉस्ट होती. सो द कॉस्ट इज 85,000 आणि तुम्हाला मिळालेत 80,000. तो इथूनच कळते की ₹5,000 लॉस झाला.
5,000 रुपीज काय झाला बाळांनो, टोटली मला काय झाला, लॉस गेले पाण्यात बिचारे माझे पैसे. हे उगच विकलं मी पैसे, असं वाटतं की ना तुम्हाला. ओके फाईन. दुसरी गोष्ट, याची ट्रीटमेंट काय द्यायचे, सोपे आणि सरळ ट्रीटमेंट. लॉस ऑफ रुपीज 5,000, कसं, कॉस्ट इज 85,000, त्यातनं 80,000 गेले, लॉस आला, कुठे लिहायचा, डेबिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट घ्या आणि तिथे आपटा. सो तुमचा 5,000 रुपीज काय होणार, लॉस तिथे दिसणार. लॉस, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. नेक्स्ट, रुपीज 85,000 लेस फ्रॉम द मशिनरी सेल ऑफ ॲसेट साइड. आता मी इथे मशिनरी विकली ना, तो मशिनरी विकली तर मशिनरीमधनं लेस होतील 85,000 रुपीज, कारण की 80 नाही होणार, 80,000 मिळाले. ॲक्च्युली मशीन किती रुपयाची गेली बाहेर, 85,000 ची गेली. तर 85,000 मशिनरीमधनं लेस होतील. जर मशिनरी विकली तर, इन्व्हेस्टमेंट विकली तर इन्व्हेस्टमेंटमधनं लेस होतील. जर फर्निचर विकलं तर फर्निचरमधलं, मतलब एनी ॲसेट, कुठली ॲसेट विकली की ती ॲसेटमधनं डिडक्ट होणार. आता सेम रिव्हर्स बाजू, सेल ऑफ मशिनरी ऑफ रुपीज 80,000, कॉस्ट ऑफ रुपीज 90,000. सेल ऑफ मशिनरी आपण सेल केली. आता ॲक्च्युली इथे थोडंसं उलटं घ्या, माझ्याने टाईप करताना चुकीचं झालं जरा. ॲक्च्युली 90,000ला विकली, कॉस्ट 80,000 होती. 90,000ला विकली, कॉस्ट 80,000 होती. आता मी इथे बदलत नाहीये, इन व्हिडिओ चालू आहे आपला एखाद्या, तर इथे काय करा, एक थोडंसं इमॅजिन करा की मी विकली 90,000ला आणि कॉस्ट आहे तिची 80,000, करेक्ट. तर काय दिलेलं आहे, सो द प्रॉफिट ऑफ रुपीज 10,000. मी बोललो होतो ना, वरती लिहिण्यात जरा गफलत झालेली आहे. तर 90,000 माझी काय बाळांनो, सेल प्राइस, आणि कॉस्ट आहे 80,000, म्हणजे 90 वरती घ्या, 80 खाली घ्या, म्हणजे मला प्रॉफिट होईल. तर 90,000 रुपयाचा प्रॉफिट आहे, तर मग तो कुठं लिहिणार मी, प्रॉफिट मीन्स क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स, तर दी क्रेडिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. क्रेडिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जसं की तुमचा लॉस होता, लॉस तुम्ही 5,000 शेजारीच बघा, 5,000 तुम्ही डेबिटला लिहिला होता की नाही, तसंच 10,000 गेन झाला तर तो क्रेडिट साइडला लिहा. आणि फायनली सो 90,000 इज अ लेस फ्रॉम ॲसेट साइड. 90,000 रुपीज लेस फ्रॉम द ॲसेट साइड. 90,000 ॲसेट साइडमधनं लेस का करायचे, कारण की माझी मशिनरी किती रुपयाची गेलेली बाळांनो, 80,000 रुपयाची. सॉरी, माझी मशिनरी किती रुपयाची गेली बाळांनो, 80,000 रुपयाची गेली. तर डिडक्ट किती होतील मशीनमधनं, 80,000च, करेक्ट. अगेन रेक्टिफाय करतो माझ्यावर, तिथे 80,000 दिलेले आहेत, तर मशिनरीमधनं 80,000च डिडक्ट होतील का, कारण की व्हॅल्यू ऑफ मशीन किती होती, 80,000, करेक्ट. तर या होत्यामध्ये काय बाळांनो, की प्रॉफिट झाला तर क्रेडिटला लिहायचा, लॉस झाला तर डेबिटला लिहायचा. पण दोन इफेक्टमधले एक कॉमन इफेक्ट आहे की ॲसेटमधनं जेवढी कॉस्ट आहे तेवढी ती डिडक्ट झाली पाहिजे, कारण की का, ती ॲसेट आता आपण विकली तर परत माझ्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिसणार नाही. ॲसेट विकली तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये परत दिसत नाही, म्हणून ती बुक्स ऑफ अकाउंट्समधनं डिडक्ट केलीच पाहिजे. बॅलन्स शीटमध्ये लिहिलेलं असतात ॲसेटच्या व्हॅल्यू, त्यातनं ती डिडक्ट करायची, इश्यू संपला. आलं लक्षात. तर ही होती सेल ऑफ ॲसेटची. पण इथे लक्षात घ्यावं, थोडंसं तिथे क्लिअरिकल मिस्टेक झाली होती. जिथे 80 आहे तिथे 90 करा, 90च्या इथे काय करा म्हणून 80 करा, तेवढंच फक्त होतं, बाकी काही नाही. तर एक शेवटची आणि शेवटची ॲडजस्टमेंट बघूया टॉपिकची, या एनपीसी टॉपिकची, मग आपला एनपीसी टॉपिक खतम. तर बघा, हॅलो, सो बघा इथे कोण दिसतंय आता तुम्हाला, काय दिसतंय, मटेरियल, स्टेशनरी, स्पोर्ट्स मटेरियल अँड मेडिसिन्स. अरे बापरे, करेक्ट. आता बघा, पांडा तुम्हाला हाय म्हणतो, तर पांडा तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय की समजा तुम्ही तुमचं आपण डॉक्टरचं कुठलं रेसिडेंट पेमेंट अकाउंट बनवतोय, किंवा काही हॉस्पिटल असेल की जे मेडिसिन्स आणतात, स्टेशनरी आणतात, स्पोर्ट्स क्लब असेल तर स्पोर्ट्स मटेरियल आणतात, बरोबर आहे ना, की ह्या ज्या गोष्टी ते आणतात, तर ह्या आणताना बाळांनो ह्याचा कधी कधी ओपनिंग स्टॉक पण असतो आणि क्लोजिंग स्टॉक पण असतो. तर याची ट्रीटमेंट कशी द्यायची, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची ट्रीटमेंट फक्त याच्यात तेवढं समजून सांगायचं काम होतं. तर बघा मी काय दिलेलं, इथे मी मेडिसिन्स घेतो की आपण अज्युम करा की एक नॉन प्रॉफिट कन्सर्नचं हॉस्पिटल आहे, त्यांच्या स्टॉकमध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये 15,000चं ऑलरेडी मेडिसिन्स अवेलेबल आहेत, आणि स्टॉक ऑफ मेडिसिन्स किती आहेत, 8,000. हा क्लोजिंग आहे, म्हणजे सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला 15 होता, नंतर 8 होता. तर मग आता इथे याची ट्रीटमेंट कशी द्यायची, या 15,000ची ना 8,000ची. जो क्लोजिंग आहे त्याचे 2 इफेक्ट जातील. जो क्लोजिंग आहे त्याचे किती इफेक्ट जातील बाळांनो, 2. जो ओपनिंग आहे त्याचा फक्त आणि फक्त एकच इफेक्ट जाईल,
कळलं? तर काय इफेक्ट होईल नीट लक्षात घ्या. आता पहिला इफेक्ट काय दिसतंय तुम्हाला? इन्कम अँड एक्सपेंडिचर डेबिट साईडला जायचं, कारण की तिथेच लिहिलेलं असणारे मेडिसिन्स. तुम्ही का मेडिसिन कन्झ्युम करतो, वापरतो, म्हणून आपला लॉस होतो. तर बघा इथे काय दिलेलं, मेडिसिन परचेस. अज्युम करा की 1,50,000 चे मेडिसिन परचेस केलेत. अज्युम करा की मेडिसिन्स 1,50,000 चे परचेस केलेत. आपल्याकडे 1,50,000 चे यावर्षी परचेस केलेत. ऑलरेडी किती होते माझ्याकडे? 15,000. वरती ऍडजस्टमेंट मध्ये दिले होते की ऑलरेडी माझ्याकडे 15,000 होते, म्हणजे मला वापरायला किती अवेलेबल आहेत मेडिसिन? 1,65,000. परत सांगतो, 1,50,000 चे मेडिसिन मी परचेस केलेत. माझ्याकडे ऑलरेडी ओपनिंग स्टॉक मध्ये किती होते? 15,000. सो ऍडिशन मिळून किती झाले बाळांनो? 1,65,000 चे माझ्याकडे मेडिसिन्स अवेलेबल आहेत. मी तेवढे वापरू शकतो, पण त्यातले मी 8,000 रुपये काय करतोय? वापरत नाहीत. त्यातले 8,000 रुपयाचे मेडिसिन्स अजून वापरलेले नाहीत. अरे अजून वापरलेले नाहीत म्हणजे भविष्यात वापरणार नाहीत असं होत नाही. अजून वापरलेले नाहीत याचा अर्थ मी भविष्यात वापरणार, पण या वर्षी तेवढे वापरल्या गेले नाहीत. या वर्षी तेवढं मेडिसिन लागलं नाही. तर मग किती आपल्याला मेडिसिन पाहिजे नाहीत, म्हणजे लागलं किती? तर मेडिसिन कन्झ्युम 1,57,000. ही 1,57,000 फिगर काढण्यासाठी एवढं आपण काय केलं रे? रामायण महाभारत केलं. काय झालं? 1,50,000 परचेस केले, त्याच्यात जुने ऍड केले, आणि त्यातनं यावर्षीचे उरलेले म्हणजे जे वापरले नाहीत ते लेस केले. म्हणजे 1,57,000 चे आपण मेडिसिन्स वापरले, तोच माझा खर्च. 1,57,000 चे मेडिसिन्स वापरले, तोच माझा खर्च. जर सगळेच्या सगळे वापरले असते, 0 युनिट आपल्याकडे उरले असते, तर 165 खर्च झाला असता आपला. पण 8,000 उरलेत, म्हणजे 1,57,000 चा काय झालं? आपला खर्च झाला. आता 8,000 चे मेडिसिन उरलेत, त्याचं करायचं काय? तर ते सरळ म्हणतात, 8,000 चं मेडिसिन उरलंय, ते उद्या तुम्ही वापरू शकता, उद्या लोकांना विकू शकता, उद्या त्यातनं पैसे कमवू शकता. म्हणजेच काय? इन बॅलन्स शीट ऍसेट साइड काय लिहिणार? क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. इन बॅलन्स शीट ऍसेट साइड मध्ये आपण काय लिहिणार? क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. का लिहिणार क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन? कारण त्याच्या पाठीमागचं कारण असते की हा स्टॉक माझा उरलेला आहे आणि तो मी भविष्यात वापरणार आहे. तो माझा जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत ती माझी काय होणार बांधणं? ऍसेट. तर यात एकच होतं की क्लोजिंग स्टॉक असतो, त्याचे 2 इफेक्ट होतात, ओपनिंगचे होत नाहीत. ओपनिंग फक्त एकदाच ऍड करायचं आणि सोडून द्यायचं. आलं लक्षात? तर बाळांनो, शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जेवढं तुम्ही शेअर करताल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे बाळांनो. आलं लक्षात? थँक्स अ लॉट.